तर जर मला जाणून घ्यायचं असेल की ऍक्च्युअल इन ऍक्शन इन फ्लेश अँड ब्लड निशिकांत कामत कसे होते, बापरे. तर तुम्ही काय सांगा? म्हणजे माझ्या आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान आहे, कारण तो नसता भेटला तर मी इथे नसतो. क्लिअर कट आहे, नो डाऊट अबाउट. असं म्हणजे बॉस आणि हे असं कधीच नव्हतं कोणाबरोबरच, नॉट ओनली माझ्याबरोबर, कोणाबरोबरच नव्हतं. इट वॉज ऑलवेज तुला खूप लोक म्हणूनच भेटतील की बरीच लोक दे लुक अप टू हिम, नॉट ॲज अ बॉस बट ॲज अ अनसेड अनऑफिशियल मेंटॉर. तो हाताने लिहायचा. सो तो अशी पानांची चळत घेऊन यायचा आणि तो असा लिहितोय टपाटप टपाटप, आणि आम्ही इथे बॅकस्पेस मारतोय, डिलीट मारतोय कॉम्प्युटरवरती, तो हाताने लिहितोय. आणि टिल लास्ट शेवटपर्यंत ही ऑलवेज बिलीव्ड इन हाताने लिहिणं शेवटपर्यंत, विच इज अमेझिंग. म्हणजे आता कोणाला तरी एलियन वाटेल की असं कोण करतं. आणि त्याचं नेहमी हेच म्हणणं होतं की कोणी काही करू नये, तुम्ही फक्त मान खाली घालून तुमचं काम करा, बाकी कशात घुसू नका, तुम्ही काम करा, दॅट्स इट. तुम्हाला अजून काही करायची गरज नाही. तुम्ही कधीतरी काही सीन लिहिला असेल, तो तुम्ही एका इंटेन्शननी लिहिलाय रायटरनी, आणि तो जेव्हा फायनली थिएटरमध्ये जाऊन बघतो रिॲक्शन आणि ते कम्प्लिटली मॅचच नाही होते, तेव्हा कसं वाटतं ॲज अ रायटर? एक किस्सा सांगतो ब्लड मनीचा. एक त्याच्यात टुवर्ड्स क्लायमॅक्स त्याला कोणतरी भोसकतं कुणाल खिमाला, आणि मग तो पळतो आणि गाणं बॅकग्राऊंडला चालू, आणि तो बायकोला फोन करतो आणि बेसिक म्हणतो की तू कल्टी मार, तू जा भारतात, मी बघतोय ते माझं काही खरं नाही वगैरे वगैरे जा. आणि आयडिया अशी होती की बायको त्याला म्हणते की मी तुझ्याशिवाय जाणार, इतकं सिम्पल आहे की मी तुझ्याशिवाय जाणार नाही भारतात. आणि ते शूट बीट झाल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं कोणाकडनं तरी, मी नाव नाही घेतो, की हे वाक्य बदला आणि या वाक्याच्या जागी मी सांगतो तो डायलॉग टाका. मग आम्ही फर्स्ट डे मॅटिनी शो गेटीला गेलो, हाऊसफुल शो. आम्ही एकदम मागे उभं होतो आणि अगदी एंडलाच गेलो, आणि मग ती मोमेंट आली, पब्लिक शांत आहे, गाणं चालू आहे, ऍक्शन बिक्शन चालू आहे, आणि आम्ही वेटिंग की काय होतंय. आणि मग तो फोन कट आला, तेही सगळं ओके चालू आहे, आणि मग ती म्हणली मे यहाँ से विधवा बनके नाही जाऊ. याच्यावरती लोक वेड्यासारखे फुटले आणि हसायला लागले. आणि मी आणि विशाल फक्त एकमेकांकडे बघितलं की आपण बरोबर होतो, आपण करेक्ट होतो. गर्लफ्रेंडमध्ये खूप गोष्टी, म्हणजे खूप जास्त ट्रिब्यूट्स होते जे नव्हते स्क्रिप्टमध्ये. जे म्हणजे आता हा रॉबर्ट डिनिरो वगैरे खूपच डायरेक्ट होतो, कारण ते डायलॉगमध्ये वगैरे आहे, पण जे प्रोडक्शन डिझाईनमध्ये आहे, जे कॉस्ट्युममध्ये आहे, ते ॲक्च्युली प्रेप करताना आलेले आहेत. म्हणजे तो जो त्याला मॉलच्या वॉशरूममध्ये माणूस भेटतो, जाऊ दे ना गेला डोकावर, तो रंगीलाच आहे. कॉस्ट्युम डिस्कशन मध्ये कर, अरे काय कपडे घाले, तर येल्लो त्याला येल्लो, मग तो रंगीलाच आपण करूया, असंच ते आलेलं आहे. आय डोंट बिंज वॉच, आय डोंट लाईक टू बिंज वॉच, अनलेस की इट्स अ स्ट्रेंजर थिंग्स वगैरे असेल तर मी बिंज वॉच करतो. अदरवाईज आय मूव्ड ऑन फ्रॉम बिंज वॉचिंग. आय डोंट रिअली लाईक इट, कारण मला असं वाटतं की बिंज वॉचनी शेल्फ लाईफ कमी होतं ॲक्च्युली. तर आय लाईक दॅट व्हेरी मच. एक तर त्याचं बर्डन येत नाही, तुम्ही रसग्रहण छान करू शकता, युअर सेव्हरिंग. जिथे इंडस्ट्रीचं हब आहे तिकडे फिल्म फेस्टिवल कॅन्सल होतोय, अनबिलिव्हेबल. मामी कॅन्सल झालाय यावर्षी. लाईक यू सेड की एवढे आता मुंबईतच छोटे छोटे फेस्टिवल पण होतात ना. हो, तर यू डोंट नीड स्केल, यू नीड इंटेंट. आणि जर बॉलिवूडचा स्वतःचा असा फेस्टिवल तुम्ही म्हणवता इतकी वर्ष, आणि जर तुम्हाला तो कुठल्याच स्केलवर करता येत नसेल, एक्झॅक्टली, तर म्हणजे शॉकिंग आहे. याच्यावरती नुसतं तक्रार करून काहीच होणार नाही, कारण त्यांनी रस्ता नाही निघणार आहे. तुम्ही ते कसं पॅकेज करून स्मार्टली त्यांना गंडवाल, आय गेस दॅट इज द ओनली वे. मला वाटतं आता आपण ओव्हरऑल तुमची रायटिंग प्रोसेस कशी आहे, किंवा तुम्ही ॲज अ रायटर कसा विचार करतात ते थोडंसं डिकोड करतोय. आपण आता सीन ब्रेकडाऊन मध्ये जाऊया, जिथे एक्झॅक्टली त्या सीन बद्दल जे आम्ही सिलेक्ट केलेत त्या मीडियम थ्रू आपण डिस्कस करूया की एक्झॅक्टली हा पॉइंट काय होता रायटिंग पर्स्पेक्टिव्हने, आणि मग फायनली जसा तो शूट झाला.
तर आपण आता पहिले बघूया मुंबई मेरी जानचा सीन. ठीक आहे. तर चान्सच नाही की हा आज सीन होल्ड होतोय आपल्या सेन्सर समोर किंवा विदाउट बरं. सेल्फ सेन्सरशिप. तर या सीनमध्ये हा टुवर्ड्स द लेटर हाफ एंड ऑफ द फिल्म जवळपास आहे सीन. बरं आणि ह्याच्यापर्यंत आपण फक्त के के मेननच्या कॅरेक्टरचं पर्स्पेक्टिव्ह बघत होतो बरं आणि आपण त्याला जज करत होतो. आपण त्याच्या मोरॅलिटीला, त्याच्या थॉट्सला जज करतोय. आणि इकडे फायनली आपल्याला दिसतं की ते आले कुठून आहेत. Correct. की आणि सीन मध्ये पण आपण बघतोय की त्याचे बाबा जे आहेत ते एका लहान मुलाला सांगतायत. तर हे कदाचित त्याला लहानपणापासून सांगितलं गेलंय बरं जे त्याच्या डोक्यात आहे. पण आता त्याच्याकडे एक ऑल्टरनेटिव्ह व्ह्यू पॉइंट पण आलाय परेश रावलच्या कॅरेक्टरचा, बरं की तो त्याच्या डोक्यात चालतोय, शिजतोय आणि तो बाहेर जातो हेच विचार घेऊन. आणि जे सिनेमॅटिक आपण स्क्रीन प्ले ज्याला म्हणतो त्या ह्याच्यानी त्याचे ते थॉट्स वॉश अवे होऊन जात आहेत. तर आपण तर स्क्रीन प्ले साठी या सीनला डिवाइस करणं, की लिहू शकतं की असं होतं, त्याचे विचार बदलतात, तो माणूस म्हणून बदलतो. हम्म. पण जेव्हा हे तुम्हाला एका स्क्रीन प्ले मध्ये टाकायचं आहे हम्म. आणि विथ द रियालिटी ऑफ द सिच्युएशन, कारण ब्लास्ट हे जुलैमध्ये झाले माझ्या मते, तर पावसाळा आहे, तर हे होऊ शकतंय. तर हा सीन कसं घडवण्यात आला? इन एनी केस लाईक यू सेड, केकेचा कॅरेक्टर तो सुरेश जो आहे तो आपल्याला सुरुवातीपासून दिसतो. पण अगेन लाईक यू से, वी आर जजिंग हिम आणि वी आर नॉट रिअली लुकिंग की तो असा का आहे. आणि जोपर्यंत आपण हा सीन बघत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की तो का असा होता. आता आपल्याला कळतं की कसा तो ब्रेन वॉश झाला, इतक्या वर्षाचा आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला एक जो ट्रिगर लागतो बदल ऍक्सेप्ट करायला, किंवा एक जे आपण त्यांनी सगळं बंद केलं ना, इज कम्प्लिटली क्लोज. त्याला दुसरं कुठलंही कुणीही काहीही आर्ग्युमेंट केलं तरी ते पोचतच नाही. जसं आपण पण मगाशी म्हटलं की त्याला पैशाचा प्रॉब्लेम असला तरी ते पोचत नाही. ते एवढं स्ट्रॉंग सगळी कवाडं बंद झाली. पण जेव्हा तो परेश रावल बरोबरचा सीन घडतो तेव्हा एक कुठेतरी काहीतरी एक किलकिलता होतो दरवाजा आणि त्यातनं गोष्टी यायला लागतात. आणि मग नंतर जो सीन आहे पावसाचा, जेव्हा तू ते सगळं बघतो तो ऑब्व्हियसली इट्स सो ओव्हरलॅप्ड आहे सगळे. म्हणजे जे काय बोलणार हे माहिती आहे आम्हाला ऑब्व्हियसली हे माहिती आहे की परेश रावल बरोबर जो सीन आहे ते त्याला आठवणार आहे. आणि ते नंतर सुपर इम्पोज करायचं आहे आपल्याला की जे आतापर्यंत तो ऐकत आलाय, जे त्याचे वडील त्याला ऐकत आलेले आहेत. आणि वडिलांनी एवढं ते वडील किती असतील की वडील अजूनही ते लहान मुलाला पण सांगतात. जर हे नसतं झालं तर के वडीलच बनला असतं इव्हेंच्युअली. आणि त्यांनी कुठल्या तरी लहान मुलाला हेच सांगितलं असतं. पण बिकॉज ऑफ धिस सीन, परेशच्या सीन नंतर, परेश सरांच्या सीन नंतर ते कुठेतरी एक किलकिल झाल्यामुळे ते काय म्हणू आपण त्याला, तो रिस्पॉन्ड करायला लागतो आणि मग ते सगळे विचार आदळतात बेसिकली. तर ऑब्व्हियसली त्या सीनमध्ये काय बोलणार आहे स्क्रीन प्लेला पण माहिती आहे मला. एक्झॅक्ट डायलॉग नसतील माहिती, पण बेसिक थॉट आहे तोच आहे की तो जे बोलतोय. आणि हेही माहिती आहे की वडील नंतर काय बोलणार आहे. सो व्हिज्युअली म्हणजे डायलॉग काही बोलू देत इव्हेंच्युअली डायलॉग सीनला, हे माहिती की तो काहीतरी कशाबद्दल बोलणार आहे, त्याचे व्हिज्युअल्स लागतील. सो लिहिताना हेच दिसतं की अरे त्याला एक कपल दिसतं, त्याला एक मुस्लिम माणूस नॉर्मल रिक्षावाल्याशी बोलताना दिसतो. हे व्हिज्युअल तर दिसतात. ते इव्हेंच्युअली ऑब्व्हियसली शूटिंगच्या वेळेला ते जास्त मर्ज होतात ऑटोमॅटिकली, एडिटला अजून जास्त ते कनेक्ट होतात. पण लिहिताना हे तर माहित असते की तो काय बोलणार आहे, तो काय बोलणार आहे. आणि डायलॉग जेव्हा डायलॉग ड्राफ्ट लिहितो तेव्हा ते एक्झॅक्टली माहिती असतं की हा त्याला ऐकू येणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट हे ऐकू येणार असो. कारण दोन जे विचार आहेत ते क्लॅश होण्यासाठी मी दोन्ही ऐकलं पाहिजे एकत्र. की एका साईडला हे अखंड भारत बोलतोय आणि एका साईडला तो चेन तुटण्याच्याही बोलतोय. हे क्लॅश झालं तरच त्याचं पुढे जे काय होईल ते होणार आहे. त्यामुळे प्रिटी मच इट वॉज देअर ऑन द पेपर. फक्त ते एक्झिक्यूट कसं होतं याच्यात, अगेन मी आता बघताना मी कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने आता बघताना मला सर यार हे शूट कसं केलं होतं, हे रस्त्यावर केलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला हे
समजा स्क्रिप्टमध्ये इन्क्लूड करायचं असेल, नॉट ओनली द कंटेंट, असे शॉर्ट्स इन्क्लूड करायला तर मी 10दा विचार करेन, बिकॉज ऑफ की मी ऑलरेडी डिरेक्ट फिल्म केली आहे. मला माहिती आहे की रस्त्यावरती शूट करताना केवढी वाट लागते आणि ते कसं मिळणार आहेत आपल्याला पाहिजे ते शॉर्ट्स, आणि ते कसं दाखवायचं की ते नॅचरल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो जो रिक्षावाल्याला जो पत्ता विचारतो, जो विचारतोय तो ज्युनियर आर्टिस्ट आहे, पण जो रिक्षावाला आहे तो खरा रिक्षावाला. बरोबर. तेव्हा असं सांगितलं की तू जा आणि त्याला विचार, आणि इकडनं एक शूट करतोय, मिळेल काहीतरी रिॲक्शन मिळेल, नॉर्मली सांगेलच तो रिक्षावाला पत्ता. बरोबर. सो जे इन एनी केस निशिनी प्रूव्ह केलं होतं डोंबिवली फास्ट मध्ये की कारण ते एक वेगळं स्किल आहे रस्त्यावरती शूट करणं, जे ही ऑलरेडी हॅड दॅट स्किल. आणि डोंबिवली फास्टचा तो नॉर्मल सीन पण असेल, तो चहा पितो आणि मागे मंत्रालय आहे. करेक्ट. म्हणजे ते त्या चौकात मी प्रचंड वेळा गेलोय आणि ते किती गजबजलेलं चौक आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कॉन्स्टंट प्रेसचे लोक असतात तिकडे, पोलीसचं हे असतं, पण ते रियालिटी तुम्हाला तिकडेच मिळेल बिकॉज ऑफ द स्टोरी ऑल्सो, जे त्याच्या मनात होतंय आणि कुठेतरी त्याला सिस्टम कारणीभूत आहे. तर हे या सिनेमामधून पण खूप येतं. ऑफकोर्स या सीनमध्ये खूप चांगलं कन्साईज याच्याने तुम्ही पाहिजे तर सुरुवातीपासून ते जर्मिनेट करू शकला असतात की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, आणि हळूहळू इथे ते संपतं. पण एका 2 मिनिटाच्या सीनमध्ये ते अख्खं बॅक स्टोरी दाखवणं आणि त्याचं रेझोल्युशन पण दाखवणं ते खूपच छान होतं. मग हे सगळं करताना जसं आपण म्हणत होतो की केकेचं कॅरेक्टर असेल किंवा ह्याच्यामध्ये कदम सब इन्स्पेक्टर कदमचं कॅरेक्टर असेल, कॉन्स्टेबल कदमचं, किंवा माधवनचं कॅरेक्टर असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे निशिकांत कामतचं एक ब्रूडिंग मॅस्क्युलिन पर्सनॅलिटी जे सगळ्या एकंदरीत फिल्मोग्राफीमध्ये दिसते, कुठे कुठे ती एक्सेंच्युएट होते लय भारी सारख्या याच्यामध्ये की इट्स ऑल आउट देअर बिकॉज इट्स अ मसाला फिल्म. पण सगळ्या फोर्स असू दे, मग मुंबई मेरी जान असू दे, किंवा त्यांचे पुढचे चित्रपट सुद्धा असू दे की ज्याच्यामध्ये त्यांनी ते मदारीमध्ये पण आम्ही खूप ऐकलंय निशिकांत कामत बद्दल. आम्ही सगळे रुईयाचे आहोत. तर मी रुईयामध्ये गेल्यावर मला उशिरा कळालं की निशिकांत कामत रुईयामध्ये. तोपर्यंत मी फॅन होतो निशिकांत कामतचा. आणि मग आम्ही सगळ्यांनी स्टोरीज ऐकलेत की कसं कट्ट्यावर निशिकांत कामत उभं राहायचा, कसं कॉलरच्या इथे एक सिगरेटचं पाकिट असायचं की जे निघायचं. म्हणजे तो रिअल लाईफ मध्ये हिरो होता. इज अ लेजंड. आणि आत्ताच माझ्या मते ज्यांना ते माणूस म्हणून कसे होते की ॲज अ पर्सनॅलिटी म्हणून कसे होते हे जाणून घ्यायचंय, तर रुईया नाट्यवल्लेंनी एक व्हिडिओ टाकलाय त्यांच्याबद्दल, ज्याच्यामध्ये त्यांची नाट्यवल्लेचे मित्र बोलतात की कसं त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये ते येऊन शांतपणे रिहर्सल बघायचे एकांकिकेचे, आणि तिकडे नंतर कसं सांगायचे डिरेक्टरला एकांतमध्ये की काय चुकीचं आहे किंवा काय. सेम पर्सनॅलिटी, सेम. ते अत्यंतपणे आजारी होते पण ते यायचे जायचे, आणि मग कसं एकंदरीत त्यांची पर्सनॅलिटी अनफोल्ड झाली आहे त्याच्या ह्याच्यावर. तर हे सगळं मी बघतो तेव्हा मला ते कॉलेजमध्ये असतानाही जाणवत होतं की इथे एक प्रेझेन्स असा होता की ज्यांनी हे केलंय, पण ते नेहमी लेजंड सारखं आपण ऐकलेलं. तर जर मला जाणून घ्यायचं असेल की ऍक्च्युअल इन ऍक्शन, इन फ्लेश अँड ब्लड निशिकांत कामत कसे होते, तर तुम्ही काय सांगा? खूप अवघड आहे असं सांगणं, पण एक नक्की की म्हणजे माझ्या आयुष्यात एक अतिशय महत्वाचं स्थान आहे, कारण तो नसता भेटला तर मी इथे नसतोय. क्लिअर कट आहे, नो डाऊट अबाउट इट. कारण आय गेस एव्हरीथिंग इन मुंबई मला निशीने इंट्रोड्यूस केलं. म्हणजे नॉट ओनली फिल्म सगळंच. म्हणजे कारण मी पहिल्यांदा आलो मुंबईत तेव्हा जेव्हा UTV मध्ये आलो आणि निशी आमचा मेंटर होता, आणि व्हेरी क्विकली म्हणजे इव्हन 9 महिन्यानंतर सुद्धा मी तेव्हा ऍक्च्युअली जॉईन केलं. तर आय यूज टू काइंड ऑफ ट्रॅव्हल, कारण तो म्हणाला चल की आम्ही चालायचो. मग मी स्वतः बघितलंय की अरे तो रुईयाला रिहर्सल बघायला आलाय, किंवा तो मिठीबाईला नाटक बसवत होता एकदा. सो तेव्हा मी जस्ट यूज टू टॅग अलॉंग. तो म्हटला चल तर चल, एनी केस दुसरं काही काम नाही, मी त्याच्यासाठीच काम करतोय. त्यामुळे ते खूप फिरलोय. आणि मी म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या त्यांनी मला शिकवल्यात कळत नकळतपणे. म्हणजे माझ्यात जो रायटिंगचा डिसिप्लिन आहे तो त्याच्याकडनं आलाय. म्हणजे आम्ही UTVत काम करायचो आणि आम्ही ह्याच्यात टाईप करायचो कम्प्युटरवरती, आणि तेव्हा डोंबिवली फास्टचं प्री चालू होतं, तो हाताने लिहायचाच का. सो तो अशी पानांची चळत घेऊन यायचा
आणि तो असा लिहितोय टपाटप टपाटप, आणि आम्ही इथे बॅकस्पेस मारतोय, डिलीट मारतोय कॉम्प्युटरवरती, तो हाताने लिहितोय. आणि टिल लास्ट शेवटपर्यंत ही ऑलवेज बिलीव्ड इन हाताने लिहिणं शेवटपर्यंत, विच इज अमेझिंग. म्हणजे आता कोणाला तरी एलियन वाटेल की असं कोण करतं वगैरे. आणि आय थिंक ही वॉज एक्स्ट्रीमली इन्वॉल्ड इन मुंबई मेरी जान इवन इमोशनली, विच काइंड ऑफ टूक टोल ऑन हिम इवन आफ्टरवर्ड्स. कारण एवढं सिरियस आहे ते सगळं, बऱ्यापैकी इंटेन्स आहे जी स्टोरी घडते ती. आणि जरी असं वाटत असेल की अरे की हानी तर फक्त डिरेक्ट केली, यांनी थोडीच लिहिली, पण ते तसं नाहीये. कारण आय गेस मुंबई त्याच्यात होती, त्यामुळे मुंबईशी रिलेटेड डोंबिवली फास्ट म्हणा अतिशय आतून आलेल्या फिल्म आहेत, स्पेशली या दोन आणि मदारी. आय थिंक ते त्याला जे समाजाविषयी वाटतं ते आलेलं आहे. फोर्समध्ये तेवढं नाही वाटणार तुम्हाला, किंवा दृश्यमध्येही नाही वाटणार, पण ह्या 3 पिक्चरमध्ये खूप जास्त निशी वाटेल. पण त्याचबरोबर ही वॉज अ ह्यूज फॅन ऑफ मसाला पिक्चर, ह्यूज फॅन ऑफ बच्चन. त्याला सीनच्या सीन पाठ होते पिक्चर मधले, जुन्या पिक्चर मधले तसं. बरं, ही वॉज अमेझिंग ऍक्टर, तू ते ऐकलंच असेल रुईयामध्ये वगैरे. आणि त्यामुळे तो प्रॉपर बोलायचा, तो ते डायलॉग म्हणून दाखवायचा. यूज टू लव्ह दॅट. त्यामुळे बऱ्याच लोकांना जे लयभारी जेव्हा केला तर खूप लोकांना आश्चर्य वाटलं, खूप लोकांना धक्का बसला, स्पेशली जे त्याला ओळखत नव्हते त्यांना, की अरे डोंबिवली फास्ट केलाय, मुंबई मेरी जान केलाय, आणि आता लयभारी कुठे. बट आम्हाला नाही वाटला धक्का, कारण आम्हाला माहिती होतं की ही लव्ह दॅट जॉनर. त्याचा भारीपण हाच होता की ज्या ताकदीने त्यांनी डोंबिवली फास्ट केला, त्याच ताकदीने आणि कन्व्हिक्शनने त्यांनी लयभारी केला. लयभारी हा कन्व्हिक्शनचा सिनेमा आहे. जर कन्व्हिक्शन नाहीये तर तो चालूच शकत नाही. पण त्याला ते माहिती होतं, त्याला ते सिम्पल जे डिव्हाइस आहे नाण्याचं, विच इज अ एज ओल्ड डिव्हाइस, ही न्यू दॅट विल वर्क, आणि ही बिलीव्ड इन इट, आणि ते त्यांनी करून दाखवलं. मला ते सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे. आणि दुसरी आहे की हाऊ ही ट्रीटेड पीपल ऑन द सेट्स, हाऊ ही ट्रीटेड पीपल इन हिज ऑफिस. मी कधीच म्हणजे कसं फेअर वागावं हे मी त्याच्याकडनं शिकलो नकळतपणे, ऑब्व्हियसली. की ही वॉज नेव्हर अ डिरेक्टर. आम्ही त्याला निशी म्हणायचो, फक्त सेटवर आम्ही सर म्हणायचो सगळ्यांसमोर असताना. बाकी मी नेहमीच त्याला म्हणजे एकारांतीच म्हणलेलं आहे. त्यांनी मला क्रेडिट देणं हेही खूप मोठी गोष्ट आहे, हे कुणी करत नाही. सेम. त्यामुळे आणि त्याचं नेहमी हेच म्हणणं होतं की कुणी काही करू दे, तुम्ही फक्त मान खाली घालून तुमचं काम करा, बाकी कशात घुसू नका, तुम्ही काम करा, दॅट्स इट. तुम्हाला अजून काही करायची गरज नाही. तो काही सोशलाइज करायला जायचा नाही, असं नाही की यार कुठेतरी बाईट देतोय आणि खूप पार्ट्याच अटेंड करतोय. तो शांतपणे त्याचं काम करायचा, आणि त्याचं ऑफिस हे सगळ्यांसाठी खुलं होतं. मी स्वतः बघितलंय की कुठल्या तरी नाटकाच्या रिहर्सलला जागा नव्हती, तर त्याच्या ऑफिसमध्ये महिनाभर रिहर्सल करत होती, कारण तेव्हा दुसरं काही काम नव्हतं. अँड एनीबडी कॅन कम. म्हणजे पहिल्यांदा असं होतं की अरे समजा तुम्ही अंधेरीत आहात, आणि अरे जरा लेट झाला, आधीची मीटिंग समजा लांबली, आता जेवणाची वेळ आली आहे, आता कुठे हॉटेलमध्ये जायचं, तर यू कॅन गो एनी टाइम ॲट निशीज ऑफिस अँड देअर विल बी फूड. किंवा जरी तुम्ही आधी गेलात तरी तो तुला सोडणारच नाही जोपर्यंत तू जेवण करशील आणि जाशील. त्यांना आवड पण होती, तुफान आवड होती. त्यांनी त्याच्या कुकला शिकवलं की तू असं बनव चिकन, किंवा त्याच्या आवडत्या रेसिपीज, आणि तोही करायचा. मला आठवतंय की आम्ही कुठल्या तरी स्क्रिप्टवर काम करत होतो, आणि तेव्हा त्याचा पुण्याला फ्लॅट होता सिंहगड रोडला, आणि मी, वासू आणि कोणतरी होता, नाही संजय पवार बहुतेक, ते नंतर आलं, आणि निशी होता. आणि मग निशीने चिकन केलं, आणि असं प्लॅन होता की डिस्कशन करायचं लंच नंतर. असलं घंटाचं डिस्कशन होतं, मस्त चिकन बिकन खाऊन आम्ही सगळे झोपलो. सो असं म्हणजे बॉस आणि हे असं कधीच नव्हतं कोणाबरोबरच, नॉट ओनली माझ्याबरोबर, कोणाबरोबरच नव्हतं. इट वॉज ऑलवेज तुला खूप लोक म्हणूनच भेटतील की बरीच लोक दे लुक अप टू हिम, नॉट ॲज अ बॉस बट ॲज अ अनसेड अनऑफिशियल मेंटॉर. He didn't have to do anything deliberately to guide you, but he will do it very
कॅज्युअली इव्हन आपल्यालाही नाही कळणार की त्याने आपल्याला गाईड केलं आणि हम्म. कदाचित त्यालाही नाही कळणार की त्याने आपल्याला गाईड केलं. दॅट वॉज इज ग्रेटनेस. मला वाटतं मला जेव्हा फिल्मची आवड निर्माण झाली किंवा मला फिल्म्स बघायला आवडायला लागलं, तोपर्यंत इट वॉज टू लेट की आय कुड ॲक्च्युली मेक अन एफर्ट टू नो हू निशिकांत कामत वॉज, किंवा मे बी हे सगळं तेव्हा असतं तर काय माहिती आम्ही त्यांना अप्रोच केलं असतं, Exactly. आम्ही बोललो असतो लव्ड आणि कॅमेरा समोर नाही तर निदान बोललो असतो. आणि ते एक अत्यंत मिस्ड ऑपॉर्च्युनिटी आत्ता वाटते. पण ते मला असं कळतं की त्यांना शोधण्याचा प्रयत्न सगळेच आत्ता पण करतायत. जेव्हा गोदावरी बनवला निखिल महाजननी, तर त्याची आयडिया जर्मिनेट झाली की आपल्याला त्यांच्या जाण्याचा लॉस आहे जो फील करायचा आहे. म्हणून त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरचं नाव निशी आणि त्याच्यामधला तो आतमधला असलेला राग आणि ते सगळं. तर मला वाटतं आत्ताही लोक शोधताय, मी शोधतो, मी वेगळ्या प्रकारे त्यांचे सिनेमे बघतो. मला वेगळ्या प्रकारे ते कळतात की काय होते आणि मला वाटतं की ते अजून अजून लोकांनी बघावं, अजून अजून जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. तर चालू आहे, आपण प्रोसेस ती कंटिन्यू करूया. ऍब्सोल्युटली. आय थिंक इट्स अ ह्यूज लॉस आणि खूप त्याला काय काय करायचं होतं पण म्हणजे काही कारण नव्हतं. हम्म. ते एका फिल्मवर काम करत होते जेव्हा ते सो आम्ही आफ्टर दृश्यम जिगर थंडाचा रिमेक करणार होतो. सो आम्ही ते स्क्रिप्ट लिहिलं होतं. अजय देवगण प्रोड्यूस करणार होता. मी स्क्रिप्ट लिहिलं आणि वी हॅड अ ब्लास्ट, कारण इट्स अबाउट सिनेमा त्या- अख्खा. आणि तो तसं त्याच्यात पण अडॅप्टेशन वेगळ्या पद्धतीने अडॅप्टेशन होतं आणि ते आम्ही कम्प्लिटली, आम्ही हिरोईनचं कॅरेक्टर बेटर केलं होतं आणि वी कम्प्लिटली प्लेड इट की ओड टू बॉलिवूड. कुठून कुठून काय काय नुसते रेफरन्सिंग टाकायचं, हाच दॅट वॉज व्हेरी फन. Yeah, ते नाही झालं आणि इव्हेंच्युअली जे झालं जिगर थंडचं अडॅप्टेशन नवीन yeah. ते किल्लाच्या वेळेला जेव्हा तुम्ही हे लिहित होतात, तर हे मी किल्ला जेव्हा पहिल्यांदा बघितला आणि म्हणजे मी शाळेत होतो, माझ्या मते शाळेत आणि कॉलेजच्या आसपास कधीतरी त्या दरम्यान 10वी नंतर. आणि आत्ता जेव्हा मी बघतो तेव्हा मला खूप वेगवेगळ्या गोष्टी कळतात. जसं ह्याच्यामध्ये बंड्या जसा इंट्रोड्यूस होतो आपल्याला आधी, की कुत्र्याला बरोबर. मारत असतो, आपला त्याच्या मनात आपलं एक असं विचार निर्माण होतो की हा असा प्रकारचा मुलगा आहे आणि आपण आपल्या लीड कॅरेक्टर बरोबर जातोय आता. मग इकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला कळतं की हे दोन्ही कॅरेक्टर्स आर हिट बाय द सेम ट्रॅजेडी इन अ वे. दे बोथ हॅव लॉस्ट देअर पॅरेंट. पण एकाचा वर्ल्ड व्ह्यू कसा आहे आणि दुसऱ्याचा वर्ल्ड व्ह्यू कसा आहे बघायचा त्या ह्याच्याकडे. तर हे एका खूप मोठ्या इथॉस सारख्या सीन सारखंही प्ले आउट होऊ शकलं असतं आणि डायलॉग्स थ्रू हेवी डायलॉग मध्ये विथ म्युझिक. पण ते एवढ्या नॅचरली प्ले होतं की तो मुळात लपवायचा पण प्रयत्न नाही करत आहे की मी ह्याच्याकडे सिरियसली नाही बघत. तो जेन्युइनली सिरियसली नाही बघत या विषयाकडे. आणि त्याला कुठेतरी जेव्हा तो पहिल्यांदा आपल्या कॅरेक्टरला बघतो की हा नवीन मुलगा आलाय पुण्यातून, ते एक सीन आहे की ज्याच्यात तो त्याला स्पॉट करतो. त्याचा एक पार्थच्या कॅरेक्टरचा एक क्लोजअप आहे की तो बघतो की अरे हा पुण्यातून आलाय, ह्याच्याशी माझं कनेक्ट आहे, खूप वेगळं वर्ल्ड. आणि मग तो सीन इथे सेट होतो. एंड पण तो अशाच मस्तीने होतो की जिथे आपल्याला त्या कॅरेक्टर बद्दल काहीतरी वाटायला लागतं, पण तो परत ते सापाबरोबर मस्ती करून आपलं पुन्हा कॅरेक्टर तेच ब्रेक करतो. आणि मग नंतर पुन्हा पुढे जाऊन जेव्हा ते आपल्या कॅरेक्टर, मेन लीड कॅरेक्टरला वाईट वाटत असतं, तेव्हा तो परत येऊन या ब्रिजकडेच येतो. कारण हे ब्रिज त्याच्यासाठी तोपर्यंत ते पॉइंट झालं असतं जिकडे इट्स अ प्लेस ऑफ रिकनेक्शन एकंदरीत बनलं असतं. तर हे जेव्हा तुम्ही लिहित होतात, हा सीन जरी होता पण असं एक सेटिंग होती की इकडे हा होणार आहे सीन, की ते रेकीच्या वेळेला तुम्हाला कळलं आणि मी तुम्ही कसं स्टेज केलं ते? नाही ब्रिज होता तेव्हा, ते फिशिंगचं पण होतं, साप येतो हेही होतं. ऑब्व्हियसली रेकीच्या वेळेला सापडला ब्रिज
पण तो सीन होता तसा. हे क्लिअर होतं तेव्हा की तो ते सांगतो बंड्या हॅज अ डार्क पास्ट इव्हन डिफिकल्ट चाइल्डहुड, हे क्लिअर होतं. पण हेही क्लिअर होतं की ते आणायचं नाहीये, त्यांनी क्लाउड नाही करायच्यात गोष्टी. आणि इन एनी केस म्हणजे जेव्हा वाचलं मी तेव्हापासून हे कळलं होतं की बंड्या इज रिलीफ इन ऑल धिस. ठीक आहे, म्हणजे जे प्रोड्युसर म्हणला होता ह्युमर आण, त्याचा मेन सोर्स बंड्या असणार हे क्लिअर होतं, त्याच्या स्टोरीमध्येच कळत होतं. त्यामुळे जेव्हा हा सीन लिहायची गोष्ट आली तेव्हा कळलं की हे जर त्यांनी लाईक एक काहीतरी सिरियस बनवून सांगितलं, इट डझंट गो विथ द होल कॅरेक्टर जो बाकी पूर्ण फिल्मभर आहे तो. मग ते लिहितानाच सापडलेलं आहे की ते कसं तो कॅज्युअली बोलेल. आणि म्हणजे त्याचं हे बोलणं की त्याला काय सांगितलंय की ते गेले, पण द सोलास इज इन द फॅक्ट दॅट त्यांना थोडंही लागलं नाही, म्हणजे जागीच गेले वाला जो. सो त्यातही तो म्हणतो की एवढंही लागलं नाही. प्लस इट्स ऑल्सो द होल सीन बिकम्स ऑफ कोणतरी म्हणजे तो चाललाय, हा अप्रोच करतो. चिन्मय असा माणूस मुलगा आहे त्या फेजमध्ये आता ज्याला काही नकोय आता, म्हणजे ही इज स्टील स्ट्रगलिंग. अँड धिस कॅरेक्टर कम्स टू डिसआर्म हिम कम्प्लिटली विथ ऑल दिस. आता ते यक्कू बिक्कू सुद्धा ते ऑटोमॅटिकली वर्क झालं. कारण अगेन अविनाश, तुषार, मी, ओंकार बर्वे हे सगळे आम्ही सेम पिरियड मधले होतो. आम्ही चंद्रकांता बघत मोठे आलेलो आहे, त्याच पिरियडमध्ये सेट करायचं आहे. सो सगळे रेफरन्स ते जे होतं ना, ऑटोमॅटिकली यू कम ऑन वन पेज ऑटोमॅटिकली. कारण ते रेफरन्सेस मी लिहिल्यावर त्यांना कळतं की ते काय आहे आणि का इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पण ते ऑटोमॅटिकली सगळं जुळून येतं. आणि मग त्यांनी बोलणं, तो ज्या पद्धतीने ह्युमर आणतोय पण त्याच्या मागे ते डार्क आहे, बट सावट असलं तरी तो दाखवत तरी नाही ऍटलिस्ट. त्याला कितपत अफेक्ट झालाय वी डोंट नो, कारण ऑब्व्हियसली इट्स नॉट हिज स्टोरी. जे ऍक्च्युअली एक पार्ट होता जो कट झाला आधीच याच्यामध्ये, की त्याचा एक बॅकग्राऊंड दाखवायचा, त्याच्या घरी कोणाबरोबर राहतो, आई वडील नाही तर काका आहे का, तू कसा वागतो त्याच्याशी वगैरे वगैरे, ते सगळं उडालं. बट इट डझंट मॅटर, कारण व्हॉट हिज पर्पज इज दॅट दिस सीन काइंड ऑफ फुलफिल्स. ही डिसआर्म्स अँड हेल्प्स चिन्मय टू ओपन अप लिटल बिट. आणि दॅट लाईक यू सेड, द ब्रिज बिकम्स ऍक्च्युअल कनेक्शन बिटवीन देम फ्रॉम दॅट वन फॅक्ट जो तो कॅज्युअली सांगतो. आणि बरेचदा माणसाचं असं असतं की आपण आपलं दुःख कवटात बसतो अनलेस आपल्याला कळतं की समोरच्याचं दुःख मोठं आहे. आणि मग आपण आपलं दुःख थोडंसं विसरतो, की असं वाटतं की अरे चायला एवढं असूनही तो ज्या पद्धतीने सगळं बघतो आणि त्याचा जो ॲटिट्यूड, मग त्याच्यात कम्पेअर्ड टू आपण आपलं काहीच नाही. ते कदाचित चिन्मयला वाटलं असेल, ऑब्व्हियसली व्हेरी स्मॉल एज, नॉट टू वोंट रिअलाइज इट. बट त्यांनी सुद्धा ते हेल्प होतं आणि बिकम्स अ बॉन्डिंग सीन जिथे ऍक्च्युअली ते कुठेतरी सुरुवात होईल. आणि ती अँबिग्विटी पण ऍक्च्युअली जास्त इंटरेस्टिंग आहे. बॅक स्टोरी नाही दाखवली तर वर्क करतं. करेक्ट. शो नॉट टेल त्याच्यामध्ये मला त्या कॅरेक्टर बद्दल अजून क्युरिओसिटी राहते की नेक्स्ट सीन मध्ये हा काय करेल. एक्झॅक्टली. आणि पार्थ तर सॉलिड ऍक्टर आहे. बॅटिंग आजकाल तर प्रचंड चांगले आणि खूप मॅच्युअर्ड ऍक्टर्स असतात. पण त्यावेळेला मी तरी चाइल्ड ऍक्टर्स मध्ये कोणी विथ सो मच कमांड बघितला नव्हता जेवढं पार्थ करत होता. मग त्यांनी भूतनाथ पण केला. सो हे बघून त्याचं भूतनाथमध्ये कास्टिंग झालं. आणि ते म्हणजे खूप क्लिअर आहे. म्हणजे आणि मी मला वाटतं बिहाइंड द सीन्स पण बघितलं, तो तेवढाच इन्व्हॉल्ड होता ते करताना. म्हणजे ही वॉज अन ऍक्टर तेव्हा. ही वॉजंट की असं मजा म्हणून करतोय, त्याचं होतं. आणि मी फार दिवस नव्हतो याला, पण मला नंतर कळलं की या सगळ्यांमध्ये फिल्म मध्ये दिसतं की अरे चिन्मय साधा सरळ आहे आणि बंड्या जो आहे तो व्रात्य आहे. इन रियालिटी इट वॉज ऑपोजिट. चिन्मय जो खूप जास्त सपोजेडली खोड्या करणारा असा होता आणि ऍक्च्युअली पार्थ वॉज अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड असा. फन फॅक्ट. आता आपण अविनाश अरुणनी डिरेक्ट केलेल्या मूवी पासून त्यांनी शूट केलेल्या मूवी पर्यंत जाऊया. दृश्यम बघूया. दृश्यमचं खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मी दृश्यम बघितला आणि आम्ही सीन सिलेक्ट करतो. मग एका वेळेला आम्हाला कळलं की ऍक्च्युली व्हेरी ट्रूथफुल अडॅप्टेशन आहे, सीन टू सीन असं आलं. पण त्याच्यामध्ये एक स्लाइटली एक चेंज आहे, तो आपण बघूया की काय.
मोमेंट जोही तेव्हा बसलेला थिएटरमध्ये त्याच्यासाठी. कारण बऱ्याच लोकांनी दृश्यम बघितला नव्हता, मीही बघितला नव्हता मल्याळम मधला. आणि दिस वॉज समथिंग की हे आपण बोलतो की फ्लिप होणं, एवढं मोठं फ्लिप तर अनइमॅजिनेबल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही लपवलं गेलंय असं पण नाहीये. इट जस्ट यू कांट इमॅजिन इट. आणि मग ते होतं तर स्टार्ट दृश्यम जिथून होतो की आपल्याला आपण त्याला एका पर्स्पेक्टिव्हने आधी बघतोय फ्रॉम आउटसाइड. फ्रेमिंग पण तसं आहे, बिहाइंड द बार्स आहे तो. आणि मग आपण त्याच्या दृष्टीने बघायला लागतो सिनेमा की त्याचं व्हर्जन काय आहे. आणि परत एंडला आपण येतो रियालिटीमध्ये. आता या सगळ्यामध्ये बघताना मल्याळमचा जो दृश्यम होता त्याचं आणि ह्याचं फ्रेमिंग म्हणा किंवा रायटिंग म्हणा, इट्स सिमिलर. सगळं बीट टू बीट सेम जात आहे. फक्त एंडला देर इज अ फिलिंग, द वे डायलॉग डिलिव्हरी आहे आणि जसं ते प्रोजेक्ट केलंय, स्टेज केलंय की अजय देवगण नाव इज अ हिरो. की ऑडियन्स फील्स की ही हॅज डिसिव्ड देम. सो ते एक मोठं ऑथॉरिटी आणि त्याला एक मोठं एक एलिव्हेशन मिळालंय. वेरॅज त्या दृश्यमध्ये आपल्याला वाटतं की तो गिल्टमध्ये आहे अजूनही, जो कॅरेक्टर आहे विजयचा. आणि तो फिल्म एंड पण तशीच होते विथ दॅट फिलिंग की ही हॅज डिसिव्ड देम पण ही हॅज दॅट बिग होल लेफ्ट इन साइड हिम. आणि इथे हलकंसं ते स्विच, फक्त बाकी इट्स व्हेरी सिमिलर अख्ख्या फिल्ममध्ये. पण एंडला तो स्विच आहे की त्याच्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये पण तो एक स्मर्क आहे तिथे की ऑडियन्स फील्स हॅपी अबाउट इट. आणि एंडमध्ये अगेन यू हॅव स्टेड ट्रू टू द कॅरेक्टर बिकॉज ही इज ऑन द लुकआउट की काय होणार आहे पुढे. इट्स नॉट लाईक की तो वर ताट मानेनी बाहेर चाललाय की त्यांनी काहीतरी करेक्ट केलंय. पण तो जो लास्टचा एंडिंग पोर्शन आहे टू गिव्ह दॅट एलिव्हेशन ऑर हाईट, हाऊ वॉज दॅट डिस्कस्ड आणि ते कसं फायनली चेंज झालेलं स्क्रिप्टमध्ये? मी ऑनेस्टली असं काही डिस्कशन वगैरे नव्हतं. म्हणजे तर मला पाहून ओरिजिनल म्हणजे मल्याळम पाहून खूपच वर्ष झाले. शेवटचा तेव्हाच बघितलं असेल, नंतर नाही बघितलेला. पण आय स्टील रिमेंबर फॉर एक्झाम्पल तो पोलिसाशी अजय देवगण जसा बोलतो आणि मोहनलाल जसा बोलतो, तर ऍक्च्युली मोहनलालच्या बोलण्यामध्ये जास्त हे आहे, काय म्हणतात त्याला, हिरोईक नाही येतो. पण असा तो जास्त भोळा बाबडा बनून तो मोहनलाल ऍक्च्युअली तिथे आहे, जेवढा हा नाहीये. म्हणजे ह्या परफॉर्मन्स मधला फरक आहे. मला माहित नाही की ते कितपत निशीनी ब्रीफ केलं होतं वगैरे, ते मला माहित नाही त्याला काय केलं होतं. बट फॉर एक्झाम्पल मला जेवढं आठवतं तेवढ्या मोहनलाल इज कम्स व्हेरी किंचित जास्त काकुळतीने मोहनलाल बोलतोय असं मला आठवतं. आय डोंट नो, आय माइट बी कम्प्लिटली रॉंग. ज्यामुळे आपल्याला मजा येते ते बघताना. जिथे हे काकुळतीने नाहीये पण इट्स व्हेरी मॅच्ड विथ डायलॉग की नाही सर म्हणतो की मैं तो ढूंढी लूंगा आणि त्याचा पहिला शब्द नाही. आणि एंडला ते जे माझ्या ते ओरिजिनल मध्ये पण होतं बेसिक की दिस पोलीस स्टेशन विल प्रोटेक्ट मी बेसिकली, जे ह्याच्यात पण आहे. पण तरी बिकॉज ऑफकोर्स इज अजय देवगण, इज मोर स्ट्रेट फेस्ड आणि त्याचं काहीच म्हणणं नाही असं वाटतं. ऑब्व्हियसली ते दाखवतोय की तो मी बिचारा, पण मोहनलालचं जास्त पॉवरफुल इन द सेन्स असं मला वाटतं की तो इतकं पुअर असल्याचं फिलिंग त्यांनी आणलं होतं माझ्या आठवणीनुसार, की ज्यानी जास्त मला मजा येते. पण इथे ऑब्व्हियसली अजय देवगणचं कॅरेक्टरही ते तसं करणार नाही आणि ते अजयनी तरी केलंही नाही तसं. त्यामुळे तो जास्त हिरोईक वाटला असेल, कारण ही इज व्हेरी स्ट्रेट फेस्ड. तरी त्यात आपल्याला तबू आणि रजत कपूर बरोबरचा सीन आहे, त्यात तरी त्यांनी आपल्याला ती वल्नरेबिलिटी आणि जे एक सेन्स ऑफ गिल्ट आहे, गिल्ट पेक्षा आय नो युअर पेन वाला झोन आहे, तो क्लिअरली दिसतो थ्रू आउट द फिल्म. मला तो कुठेच ब्रेक होता नाही. बरोबर. फक्त मला लास्टला बिकॉज इट्स ऑल्सो रिक्वायरमेंट, इट्स ॲट द एंड ऑफ द डे ऑल्सो की मोहनलाल इन स्लो मोशन आणि अजय देवगण इन स्लो मोशन कम्प्लिटली चेंजेस द व्हिज्युअल. कारण ते दोघं डिफरंटली चालणार आहेत आणि ऍज अ ऑडियन्स साठी अजय देवगणनी स्लो मोशन करणं ऍज अ व्हिज्युअल इम्पॅक्टच माझा डिफरंट आहे. अनलेस ही कम्प्लिटली मुद्दाहून वेगळाच चाललाय ज्याची रिक्वायरमेंट नव्हती. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली जास्त हिरोईक येतो यात नो डाऊट. पण जेव्हा ऑडियन्सनी हे परसिव्ह केलं तर मेजॉरिटी ऑफ ऑडियन्ससाठी हे होतं की त्यांनी काय डिसिव्ह केलंय. बरोबर. आणि खूप कमी लोकांनी, म्हणजे विथ ओरिजिनल पण ते असेल, कारण दॅट्स हाऊ ऑडियन्सेस परसिव्ह. म्हणजे मी बऱ्याच अशा फिल्म फेस्टिवलच्या स्क्रीनिंगला बसलोय जिथे अॅनॉटॉमी ऑफ अ फॉलच्या लास्ट सीनला
लोक हसतायत आणि टाळ्या वाजवतायत. दॅट्स अ सिनेफाईल ऑडियन्स आणि इट्स अ हार्ट ब्रेकिंग सीन. म्हणजे तो सीन मध्ये अक्षरशः काही एवढं क्रुएल किंवा एवढं काहीतरी होतंय ते दिसतं, जे लोक हसतायत. दॅट्स जस्ट हाऊ वी रिॲक्ट, और आपली सायकोलॉजी आहे. तर ते लिहिताना तुम्हाला माहित होतं की तो गिल्ट तो घेऊन चाललाय, जो सेकंड मध्ये पण आपल्याला मूवी तिथूनच चालू होतं की त्याचा जो गिल्ट आहे तो कुठेतरी परत येतो. आणि ह्याच्या शेवटच्या फ्रेमला पण तो गिल्ट आहे की तो बघून घाबरलेलाच दिसतोय तुम्हाला. माझ्यामध्ये मोर दॅन गिल्ट ही नोज की काहीही झालं तरी हे आयुष्यभर माझ्या मागे राहिलेलं आहे आणि इट विल, आत्ता पोलीस स्टेशन आहे म्हणून, पण कधीही हे बाहेर येऊ शकतं. इट्स लाईक गडे मुर्देवाला झोन आहे, जे कधी ते बाहेर जाऊ शकतं. सो ही विल हॅव टू लिव्ह विथ दॅट, आणि ही कांट लेट हिज फॅमिली लिव्ह विथ दॅट, कारण त्याला प्रोटेक्ट करायचं आहे. त्यामुळे ते सगळं बर्डन त्यालाच घ्यावं लागणार आहे. त्यामुळे मोर दॅन गिल्ट इट्स दॅट, इट्स लाईक स्पाय लोक असतात ना, यू कॅन रिटायर, यू विल ऑलवेज कीप लुकिंग बिहाइंड युअर बॅक. तसंच असणार आहे याचं. यू विल ऑलवेज बी इन डेंजर नो मॅटर व्हॉट हॅपन्स. आयुष्यभर त्याला हे कॅरी करावं लागणार आहे. त्यामुळे मोर दॅन गिल्ट तेच असतंय की ही काण बी अच्छा झालं, आता जिंकलो आहे उठून निघताना, ऑडियन्सला त्या फिल्म भोवती पर्यंत आहे, पण ऍज अ लाईफ म्हणून ही विल ऑलवेज बी, काय होतंय, ओके ना कोणाला नाही कळलं ना, कोणाला असंच राहणार आहे. कारण ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये तरी त्या प्रमाणात बऱ्यापैकी जसं लिहिलं गेलं होतं तसं परसिव्ह केलं, विथ सम चेंजेस. सम ऑडियन्स माइट फील की इट्स अ विक्ट्री, इट्स अ हिरो, विच इज ऑब्व्हियसली फाईन, आणि दॅट इज इंटेंडेड. राईट. म्हणजे एकदम उपरी सतत सेमच आहे की तो जिंकला, हेच वाटलं पाहिजे. बरोबर. आता आपल्याला असं वाटतंय, जे ज्यांना कळेल की अच्छा ही विल हॅव टू लिव्ह विथ दॅट, त्यांना चांगलं आहे. तर ह्याचं जेव्हा हा डिफरन्स जेव्हा खूप मोठा असतो, म्हणजे तुम्ही कधीतरी काही सीन लिहिला असेल, तो तुम्ही एका इंटेन्शननी लिहिलाय रायटरनी, आणि तो जेव्हा फायनली थिएटरमध्ये जाऊन बघतो रिॲक्शन, आणि ते कम्प्लिटली मॅचच नाही होते, तेव्हा कसं वाटतं ऍज अ रायटर? एक किस्सा सांगतो ब्लड मनीचा, आणि कसं कधी कधी एक त्याच्यात टुवर्ड्स क्लायमॅक्स त्याला कोणतरी भोसकतं कुणाल की मला, आणि मग तो पळतो आणि गाणं बॅकग्राऊंडला चालू आहे, आणि तो बायकोला फोन करतो आणि बेसिक म्हणतो की तू कल्टी मार, तू जा भारतात, मी बघतोय ते माझं काही खरं नाही वगैरे वगैरे झालं. आणि आयडिया अशी होती की बायको त्याला म्हणते की मी तुझ्याशिवाय जाणार, इतकं सिम्पल आहे की मी तुझ्याशिवाय जाणार नाही भारतात, आणि तू काय मरणार बिणार नाहीयेस. आपण इतकं सोपं वाक्य आहे. आणि ते शूट बीट झाल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं कोणाकडनं तरी, मी नाव नाही घेत, की हे वाक्य बदला, आणि या वाक्याच्या जागी मी सांगतो तो डायलॉग टाका की मी यहाँ से विधवा बनके नहीं जाऊ. तर मी आणि डिरेक्टर म्हणलं काय पॉइंटलेस आहे, इट डझंट वर्क. ती त्या टाईपची फिल्म नाहीये, ती असं बोलणार नाही, म्हणजे इम्पॉसिबल आहे. ते कम्प्लिटली आउट ऑफ एव्हरीथिंग आहे, मॅचच नाही होत, आणि जुनाट आहे हे बोलणंच. तर हे नको बोलायला. वी ट्राईड आवर बेस्ट बट वी कुडंट कन्व्हिन्स. आणि इव्हेंच्युअली विशेष फिल्मच्या टेरेसवरती तो एक रिशूट झाला त्या फोन कटचा तिचा. अमृतापुरी ऍक्ट्रेस होती, तिला सांगण्यात आलं, ती हसायला लागली आणि ती म्हणली असं कोण बोलतं. मी म्हटलं माझ्याकडे बघू नकोस, माझा नाही आहे थोड्याला, मी जबाबदारी घेणार नाही आहे डायलॉगची. झालं. मग ट्रायल झाली आणि वीवर बाकी सगळं काही असू दे, असं वाटतं ना की हे चूक आहे, हे नाही वर. सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे, डिरेक्टरला माहिती आहे की नाही चूक, पण सांगण्यात आलं की नाही, पब्लिकला हेच पाहिजे. ओके, कदाचित वाव, लेट सी काय होतंय. सो फिल्मची ट्रायल झाली आणि विशालच्या ड्रायव्हरनी पण ती फिल्म बघितली. त्यांनी ड्रायव्हरला विचारलं कशी वाटली फिल्म, तर तो ऑब्व्हियसली चांगलंच बोलणार, तो सांगतो. मग विशालनी कॅटेगोरिकली विचारलं की तेव्हा ती जे म्हणते ते कसं वाटलं. मग अच्छा लगा. आम्हाला असं वाटलं की, मग तो म्हटलं की खरं सांग, उगीच चांगलं नको म्हणूस. तो म्हणला नाही अच्छा लगा. तर म्हटलं की मे बी, काय माहिती, कदाचित आपण चुकलो असू, कदाचित ते ऑडियन्सला तसंच पाहिजे, जुनाट अगदी मे ह्याचे विधवा वगैरे असंच पाहिजे, जे आम्हाला नकोय. मग आम्ही फर्स्ट डे मॅटिनी शो गेटीला गेलो, हाऊसफुल शो. आम्ही एकदम मागे उभं होतो आणि अगदी एंडलाच गेलो, आणि मग ती मोमेंट आली. पब्लिक शांत आहे, गाणं चालू आहे, ऍक्शन बिक्शन चालू आहे, आणि आम्ही वेटिंग की काय होत आहे.
आणि मग तो फोन कट आला, तेही सगळं ओके चालू आहे, आणि मग ती म्हणली मी यहाँ से विधवा बनके नहीं जाऊं. याच्यावरती लोक वेड्यासारखे फुटले आणि हसायला लागले. आणि मी आणि विशाल फक्त एकमेकांकडे बघितलं की आपण बरोबर होतो, आपण करेक्ट होतो. सो इट वॉज नॉट इंटेंडेड की त्या ह्याच्यावरती लोकांनी हसावं, बट लोक हसतात. सो आय गेस मी स्वतः बघितलेलं तरी तेवढंच एक होतं, विच इज अजूनही मला खंत वाटते की ते माझ्या नावावर गेलाय, पण मी नाही लिहिलं. आणि शेवटी फिल्मच्या म्हणजे लोक ऑडियन्स त्याच्या सोबत जाणार आहेत असं पण नाही, आधी एक्झॅक्टली, म्हणजे असं कुठेतरी फर्स्ट ऍक्ट मध्ये येऊन गेले लोक, सच अ इम्पॉर्टंट सीन. पण बाकी पिक्चर आवडू दे न आवडू दे, तुम्ही सिरियसला लोक हसतात तेव्हाच तुम्हालाच असतं हे वाटतं की अरे ही मोमेंट नव्हती हसायची, पण लोक असल्याच्या अर्थ तुमचं काहीतरी चुकलंय. आता आपण बघूया गर्लफ्रेंड, जो डिरेक्टोरियल डेब्यू होता त्या प्रमाणात फीचर फिल्मचा. तर हा लिहिताना किती मजा आली होती. खूप जास्त, खूपच जास्त. जेव्हा तुम्ही विचार केलात आणि म्हणजे हा फर्स्ट थॉट होता स्टार्ट पासूनच की हा सीन असेलच आणि किती वेळासाठी असेल, म्हणजे इट प्लेज आउट, इट प्रॉपरली किती वेळासाठी असेल हा थॉट नव्हता, हा होता हे माहिती होतं. आणि डायलॉग लिहिताना ऑब्व्हियसली त्याचं खूप व्हर्जन्स नाही झाली, पण लेंथ कमी जास्त, हे खूप जास्त वाटते का, 2 लाईन कमी करू, हे बऱ्यापैकी शेवटपर्यंत, नॉट शेवटपर्यंत पण बऱ्यापैकी तेच झालं होतं. आणि एका पॉइंटला कळलं की नाही ते वर्क होतंय, प्लस हे माहिती होतं की अमेय तर वी नो की ते होल्ड होणारच आहे इन केस, तोही होल्ड करेल, तेवढा तो कमाल ऍक्टर आहे. त्यामुळे लेंथ विषयी चिंता नव्हती, पण ती गरज पण होती त्याची की ती सगळी भडास बाहेर येणं गरजेचं होतं ॲज अ ट्रिगर पॉइंट टू व्हॉट एव्हर ही डज आफ्टरवर्ड्स. आणि ते डिस्कशन कसं होतं विथ अमय, कारण शेवटी तो डिनिरोचा सीन आहे आणि कुठल्या ऍक्टरला सांगितलं की डिनिरोचा सीन करायचा आहे, तर एकतर एक्साइटमेंट असेल आणि दुसरं असेल यार म्हणजे, तर हे केल्यावर ऑफकोर्स लोक बोलणार आहेत डिनिरो आणि हे खूप सेटिंग वेगळं आहे, सो दॅट्स अ प्लस पॉइंट की ऍक्च्युली फनी सिक्वेन्स आहे, इट्स नॉट गोइंग टू बी डिरेक्टली कम्पॅरेबल. पण ते डिस्कशन कसं होतं विथ हिम, व्हॉट वॉज हिज रिॲक्शन ज्या तुम्ही पहिले सांगितलंय? नाही, असं त्याच्याबद्दल काही आय डोंट रिमेंबर एनी रिॲक्शन की अच्छा डिनिरोचा रेफरन्स आहे तर म्हणून त्याच्यामुळे काही, पण ऑब्व्हियसली इट्स लाईक अ ट्रिब्यूट राईट, की कारण या फिल्म मध्ये खूप जास्त तशा ट्रिब्यूट्स आणि हे सगळं आहे. आणि त्यामुळे जी आपल्यासारखी लोक आहेत जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांना ते इट ऑलवेज जवळचं वाटतं. सो मोर दॅन अरे आपण त्याला ट्रिब्यूट देण्यापेक्षा आपल्याला ते करायला मिळतं याच्यात त्यांना भारी असतं. त्यामुळे ती आय गेस त्याला डेफिनेटली त्यांनी खूप जास्त एन्जॉय केला. आणि हा सीनच नाही, अख्खा फिल्मच आय थिंक इज अ ट्रिब्यूट ऑफ अ सिनेफाईल टू सिनेफाईल्स, जे लोकांना, मलाही वाटत नाही की ट्रेलर थ्रू कम्युनिकेट झालं होतं, की मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की हा जॉनरा असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये अख्खं एक सॉन्ग सिक्वेन्स पण आहे ज्याच्यामध्ये इट सडनली स्विचेस टू म्युझिकल, सडनली मॅजिकल रिअलिझम, त्याच्यामधून वेगळं काहीतरी. एका पॉइंटला असं वाटणं, मला तर वाटलेलं की ती एलियन आहे का ती मुलगी एका पॉइंटला, कारण तिला प्रोजेक्ट तसं केलेलं स्टार्टला, जेव्हा ती ते फ्रेग्रन्सेस घेते आणि असं, आणि तिला पावसात जायचं नाही. मला तर असं वाटलेलं की पावसात गेलं की शील मॅल फंक्शन, म्हणजे तसं मला असणार आहे. पण मग शेवटी जाऊन ते 2 मिसफिट्सची गोष्ट होती जे लास्टला गतं. तो इट इज नॉट ऑलवेज ॲज सिम्पल की डिरेक्टोरियल डेब्यू तर लव्ह स्टोरी किंवा अशा प्रकारचंच असेल. तर ते तुमच्या लिहिताना आणि ते कम्युनिकेट करताना कसं होतं? तुम्हाला कधी सजेशन्स आले का की ह्याला एक टिपिकल किंवा तरी त्यातल्या त्या मेजॉरिटी ऑफ लोकांना कळेल किंवा समजेल आणि कनेक्ट होईल अशी स्टोरी बनवूया? नाही, असं काहीच नाही आलं. मे बी सगळ्यांना ते कळलं मी जे लिहिलं होतं ते, ऍटलिस्ट जे मॅटर करत होते ते जे प्रोड्युसर होते बेसिकली, त्यांना ते सगळ्यांना आवडलं, ऍक्टर्सना आवडलं. नोबडी म्हणजे असं नाही कोणी सांगितलं किंवा इव्हन सजेस्ट केलं की आपण एक्सप्लेन करूया का. मला बऱ्याच लोकांनी नंतर प्रश्न विचारले की आपण करायला पाहिजे होतं का एक्सप्लेन.
स्पेशली तिचं कॅरेक्टर. आणि माझं म्हणजे समजा आपण एक्सप्लेन केलं असतं तर काही वेगळं जास्त झालं असतं का, जास्त लोकांना ते आवडलं असतं का, जास्त लोकांपर्यंत ते पोचलं असतं का, तर ते केलं जर तर त्याला काही अर्थ नाही. पण एक नक्की आहे की मला कसं कधीच वाटलं नाही की ते एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. कारण मला असं नेहमी वाटतं की जर तुम्ही कसे वेगळे आहात हे जर तुम्हाला एक्सप्लेन करावं लागलं असेल आणि म्हणून ते तुम्हाला ऍक्सेप्ट करत असतील तर इट्स पॉइंटलेस. द होल आयडिया ऑफ द फिल्म हीच होती की समोरचा माणूस जसा आहे त्याला ऍक्सेप्ट करा. जर मी त्याला डिफेंड केलं की नाही ह्याला ऍक्सेप्ट कर कारण XYZ आहे, तर मग ते ऍक्सेप्ट करण्याला काहीच पॉईंट उरत नाही. मग तर ते कुणीही करेल. पण प्रेमात तर तुम्ही जसं आहे तसं ऍक्सेप्ट केलं. त्यामुळे आय एम व्हेरी, अजूनही इतक्या वर्षानंतर मला अजिबात त्याचं दुःख वाटत नाही की त्याचं मी काही एक्सप्लेनेशन क्लिअरली दिलं नाही की ती का असं वागते. विच आय एम कम्प्लिटली ओके विथ. की मी नाही दिलं आणि कदाचित त्याचा इफेक्ट झाला असेल नसेल, नोबडी नोज. बट ते दिलं असतं तर इट वुड हॅव कम्प्लिटली काउंटर झालं असतं जे मला म्हणायचं आहे ऍक्च्युअली. आणि जसं तुम्ही सुरुवातीपासूनच आपण बघितलं की तुम्हाला खूप प्रचंड फिल्म्स आवडायचे, म्हणजे तुम्ही मूवी बफ आधी झालात आणि मग तुम्ही टेक्निकॅलिटीज मध्ये गेलात, जे साधारण होतंच सगळ्यांचं. पण तुमच्यासाठी अजूनही ती तेवढीच मजा आहे जे आपल्याला ह्याच्यामधून पण दिसत. सिक्रेट असेल, हे असेल, त्याच्यामध्ये एवढे रेफरन्सिंग आहे. आणि आम्ही जेव्हा मिलिंद जोग सरांबरोबर पण एपिसोड केला तेव्हा तेही म्हणत होते की कसं सेटवरती एक कॉम्पिटिशन चालायचं की मी हा रेफरन्स टाकेन तर मी हा ट्रिब्यूट देईन. तर हे जेव्हा प्रोसेस असतं आणि जेव्हा तुम्ही सगळे सिनेफाईल्स म्हणून मूवीज बनवतात, जेव्हा सेम एनर्जी असते एका सेटवर, तर तो प्रोसेस किती वेगळा असतो. जेव्हा एका सेटवरती ऑफकोर्स द डिरेक्टर इज ड्रिव्हन, रायटर, सिनेमॅटोग्राफर ड्रिव्हन आहे, पण तो एक प्रोजेक्ट बनवत आहे. इवन इफ इट्स अ गुड स्क्रिप्ट, तो चांगलाही बनेल, त्याची एनर्जी आणि अशा एका सेटची एनर्जी ज्याच्यामध्ये बरेच सिनेमा विषयी काहीतरी वाटणारं किंवा खूप जास्त प्रमाणे वाटणारे लोक एकत्र येतात. तो डिफरन्स कसा असतो एका सेटवर? मग ते आपण ती प्रोसेस जास्त एन्जॉय करतो समजा सगळे सिनेफाईल असतील तर. कारण जी स्टोरी आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी सांगतोय. अँड इट्स लाईक की वी आर डिरेक्टली कम्युनिकेटिंग टू ते लोक जे आपल्यासारखे आहेत ना. जर मी कुठेतरी ट्रिब्यूट देतोय तर मी डायरेक्टली नाही सांगत आहे, पण मी कुठल्या तरी एक्स माणसाला, मी त्याला ओळखत नाही पण त्याला कळलंय की मला हा ट्रिब्यूट द्यायचा, विच इज व्हेरी एक्साइटिंग. की तू एक काहीतरी क्लू फेकतोयस रॅन्डम, कळला तर कळलं, नाही कळलं तर नाही कळलं. पण जर कोणाला कळतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्ये आता कनखजुरा झाल्यानंतर देर इज अ ट्विटर हँडल सिनेमा रेअर नावाचं. ते हँडल कंटिन्युअसली सांगत असतं कुठला नवीन शो आला, कुठली फ्रेम आली वगैरे वगैरे. तर त्यांनी एक फ्रेम टाकली कनखजुराची, ज्याच्यात एका सीन मध्ये एक जण काही नावं घेतो 4-5 लोकांची, आणि ती सगळी नावं ऍक्च्युअली फिल्म मेकरची आहेत. विशाल आहे, इम्तियाज आहे वगैरे वगैरे. तो सांगतो की कसं वेगवेगळ्या नावाने तो माणूस तिकडे गेला. ती सगळी नावं फिल्म मेकरची, ती त्यांनी टाकलं. मी तर असंच टाकलं होतं, पण जेव्हा समोरच्याला कळलं, मी नाही ओळखत त्याला, मी नव्हतं त्याला सांगितलं, पण त्याला ते कळलं तर मला काही खूप भारी वाटलं की अरे याला कळलं. नसतं कळलं तरी काय फरक पडला असता, किंवा मी ते नावं नॉर्मल टाकली असते तरी काय फरक पडला असता, काही नसतं. स्टोरीला काही फरक पडत नाही. दिस इज जस्ट अ ॲडेड नुआन्स, ॲडेड लेअर, जे ज्यांना इट्स नॉट हार्मिंग एनिथिंग, इट्स ओनली एनरिचिंग ओनली, जे काय असेल ते. सो ज्यांना कळेल त्यांना भारी आहे. आणि जे गर्लफ्रेंडमध्ये खूप गोष्टी, जे खूप जास्त ट्रिब्यूट्स होते जे नव्हते स्क्रिप्टमध्ये, जे म्हणजे आता हा रॉबर्ट डिनिरो वगैरे खूपच डायरेक्ट होतो कारण ते डायलॉग मध्ये वगैरे आहे, पण जे प्रोडक्शन डिझाईन मध्ये आहे, जे कॉस्ट्युम मध्ये आहे, ते ऍक्च्युली प्रेप करताना आलेले आहेत. म्हणजे तो जो त्याला मॉलच्या वॉशरूम मध्ये माणूस भेटतो, जाऊ दे ना गेला डोकावर, तर तो रंगीलाच आहे. कॉस्ट्युम डिस्कशन मध्ये कर, अरे काय कपडे घालेल, तर येल्लो त्याला येल्लो, मग तो रंगीलाच आपण करूया, असंच ते आलेलं आहे. सेम ते त्या मोन्टाज मध्ये दिलच्या मी ट्रिब्यूट दिला होता, तो काळा कोच वगैरे. तर ते ते आम्ही लोकेशन बघितलं आणि तिथे कुठली तरी टेनिस रॅकेट होती आधीची का असं काहीतरी होतं, का कोच होता, असं काहीतरी एक हे होतं. आणि कोणतरी बोललं
की अरे त्याच्यात तसं होतं. मग ते म्हटलं की मग असं सगळ्यांचं आलं की करूया. मग ते मागवलं जे असं असं होतं, केवळ त्याच्यासाठी ते मागवलं अमेझॉनवरनं. तेवढ्यासाठी प्रोडक्शन डिझायनरने मग ती वॉल तशी पेंट केली, तसं एक पेंटिंग लावलं, तसा सोफा मागवला. ते सगळं क्रिएट केलं कारण मग एव्हरीबडी एक होतं की सगळेजण त्या टाईपचं असलेलं सगळे चार्जअप होतं हा. त्याच्याने. आणि सगळ्यांना वाटतं यार मजा, सगळ्यांना ती मजा वाटते आणि एव्हरीबडी फील्स की अरे हे आपलं आहे. इट्स ऑलमोस्ट लाईक वन शॉट करताना जे होतं की वन शॉट करायचा असतो त्या युनिटमधला प्रत्येक माणूस इन्व्हॉल्व्ह असतो आणि त्या प्रत्येकाला माहिती असतं की जर माझ्याकडनं चूक झाली ना तर संपलंय. सो माझा खूप मोठं महत्व आहे या शॉटमध्ये. तर अशा जेव्हा गोष्टी असतात तेव्हा अगेन कॉस्ट्युम मला वाटतं की yes, आपण काहीतरी करतो आहे असं Yes. ऑटोमॅटिकली दे ऑल्सो फील इम्पॉर्टंट. त्यांना पण मजा येते. सेम विथ जेव्हा जसं असं तुम्ही ते ट्रिब्यूट करता क्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना असं वाटायला लागतं की ही फिल्म आपली आहे आणि मग दे विल ऑटोमॅटिकली पुट देअर एफर्ट्स. ऑब्व्हियसली त्याच्यासाठी आपण ट्रिब्यूट करत नाही बरोबर. की यांनी चांगलं करावं म्हणून. आपण तर जनरल एक कम्युनिकेट करत असतो आपल्या पद्धतीने. बट इट हेल्प्स. आणि इस्टर एग्स असं मराठी फिल्म्समध्ये बघणं मला खूप एक्साइटिंग वाटतंय आता. कारण आम्ही नेहमी वसंत बालाचे फिल्म्स बघत आलोय करेक्ट. ज्याच्यामध्ये ते असतं किंवा आता लोक किती नोटीस करतात. जसं आता धुरंधरचा ट्रेलर आलाय ज्याच्यामध्ये रणवीर सिंगचा एक डायलॉग आहे की घायलू घातक नाही. इट्स अ ट्रिब्यूट टू सनी देओल. सो ते किती लोक कॅच करतात किती लोक नाही करत वी डोंट नो. बट दॅट्स सो आउट देअर आणि ते बघताना एवढी मजा येते. तर मला वाटतं आता आय लुक फॉरवर्ड टू एक असा फिल्म मेकर पण आहे या इंडस्ट्रीमध्ये आता की ज्याच्या फिल्म्स कडून हे आपण एक्सपेक्ट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल त्याची जी रूम आहे त्याच्या मागे ते वॉलवरती जे केलेलं आहे ते काही स्क्रिप्टमध्ये काही नव्हतं. फक्त काहीतरी असलं पाहिजे असं, पण काय ते काही कळत नव्हतं. सो आमचे जे प्रोडक्शन डिझायनर आहेत अशोक लोकरे, तर ते म्हणले की आपण असं काहीतरी कोलाज टाईप बनवूया का. तर म्हटलं की ओके. मग मला जे रेफरन्सेस पाहिजे होते त्याच्या जोकर टाकूया, हे टाकूया, ते टाकूया. मी त्यांना फक्त रॅन्डम इमेजेस पाठवले त्यांना की ह्याचं काहीतरी करता येईल का. आणि मग ते म्हणले की मग अख्खी आपण वॉलच करू. म्हणलं की आता समोरनं हा इनिशिएटिव्ह ऑटोमॅटिकली येतो जेव्हा तुम्ही त्यांना ते फ्रीडम देता. तेव्हा त्यांनाही वाटतं की यार हे करूया. दे ऑल्सो स्टार्ट ओपनिंग अप इन्स्टेड ऑफ सांगणं की अच्छा ही वॉल ब्ल्यू आहे. राईट. तर मग इट्स व्हेरी इझी. मग तुम्ही कोणालाही सांगा आणि तो ब्ल्यू करून देऊ. पण जेव्हा क्रू ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड होतो या अशा गोष्टीने की तुम्ही म्हणता की हा कर काय करायचं या कॅरेक्टरशी रिलेटेड काहीतरी करायचंय आणि मग ही ब्रॉड की अरे असं करूया हे वॉल असेल आणि इव्हन वी डिडंट नो की ते कसं दिसणार आहे. म्हणजे ऍक्च्युली मला ते वाईट वाटतं की मी ते फार दाखवू नाही शकलो. कारण इव्हन एका शॉटमध्ये फक्त ती पूर्ण वॉल दिसते जेव्हा आम्ही त्या दरवाजाच्या बाहेर येतो. कारण जेव्हा आम्ही रूमच्या आत जायचो ती वॉल एवढी मोठी आहे की ती किती लेन्स लावली तरी ती येतच नव्हती त्याच्यात. बरोबर. त्यामुळे ती एका शॉटमध्ये फक्त जेव्हा रूमच्या बाहेर असतो आपण तेव्हा फक्त ती दिसते. आणि मला अजून त्याचं वाईट वाटतं की मी ते पूर्ण नीट दाखवू शकलो नाही. ती अजून जास्त नोटीस करायला. फॉर एक्झाम्पल तिथे एक शॉट होता जेव्हा तो त्या सॅड मोंटाजमध्ये रडत रडत खाली बसतो. तर तेव्हा वाटलं की ती अख्खी वॉल आणि एवढूसा नचा असं असेल. पण द वे द रूम वॉज कुठेही कॅमेरा ठेवला तरी ते बसतच नव्हतं त्यात. बरोबर. तर ते असं कधी कधी होतं की यार नाही झालं पण ठीक आहे ऍटलिस्ट व्हॉट एव्हर इट वॉज इट. आणि हे मला वाटतं फिल्म जसं जसं पुढे लोक एक्सप्लोर करतील कारण अमेझॉन प्राईमवर आहे आता आणि त्यांना त्या छोट्या छोट्या गोष्टी दिसतील आणि सिक्वेन्सेस दिसतील की जो त्याचा ग्रँडनेस आहे की ते एक गाणं आहे ज्याच्यामध्ये वन शॉट सारखं ते डिव्हाइस केलंय आणि पूर्ण तो एवढा मोठा सिक्वेन्स आहे की जो नक्कीच कुठलाही सिनेफाईल जाऊन स्टडी करू शकेल बघू शकेल की कसं एक्सपेरिमेंट झालंय. सो मला वाटतं त्या ह्याच्यानी खूपच इम्पॉर्टंट फिल्म होती आणि खूप मजा आली. आता आपण बघूया मी वसंतराव. लिहिणं कॅरेक्टर बिल्डिंग आणि त्याच्या पॅरेलली चाललेलं स्टोरी बिल्डिंग हे दोन्ही इम्पॉर्टंट असतं रायटिंगमध्ये. तर आपण आपल्या मेन कॅरेक्टर किंवा आपलं जे आणि स्पेसिफिकली बायोपिकसाठी
किंवा बायोग्राफीसाठी आपलं जे कॅरेक्टर आहे त्याच्याबरोबर तर चाललोच आहोत अख्खा चित्रपट, पण त्याच्यामध्ये अशी कॅरेक्टर्स इन्व्हॉल्व्ह होणं की ज्यांच्यासाठी पण लिहिणं जाणं आणि तेवढाच विचार करून त्यांची बॅक स्टोरी, त्यांना इम्पॉर्टन्स देऊन आणि त्यांचं तसा सुंदर असं एक एंड पॉइंट पण करणं. बऱ्याच वेळा आपण कॅरेक्टर इंट्रोड्यूस करतो पण ते कुठेतरी चित्रपटात हरवतात किंवा आपल्याकडे वेळी नसतो, आपल्याकडे लिमिटेशन्स आहेत, आपण किती कोणाला इन्क्लूड करणार. पण जेव्हा हे कॅरेक्टर इन्क्लूड होतं सिनेमामध्ये तेव्हा आपण बघतो त्याचा एक युफोरिया जो एक, आणि तो खूप सुंदर शूट पण केलाय आणि खूप सुंदर फील पण होतं ते की आपण खरंच एका मोठ्या गायकाचा युफोरिया बघतोय, जे पुढे जाऊन वसंतराव होणार आहेत, कसे होणार आहेत तेही दाखवतं. आणि त्या युफोरिया नंतर परत एकदा पुन्हा आपण त्यांच्या आतलं त्यांची जी वल्नरेबिलिटीज आहे तेही तेवढ्याच प्रकारे एक्सपोज करतो. आणि त्याच्यामध्ये ड्युरेशन सुद्धा खूप कमी आहे. हा सीन होतो आणि त्याच्या लगेचच थोड्या वेळाने हा सीनही आपल्याला दिसतो. तर आपल्याला एक कॅरेक्टर ज्याला आपण हिरो प्रमाणे बिल्ड केलंय त्याच आपण एक आतमध्ये असलेलं होल किंवा जे ब्लँक स्पेस आहे तेही बघतो. तर हे कॅरेक्टर लिहिताना तेवढी तुमची माइंड स्पेस किंवा तुमचा प्रोसेस कसा होता की आपल्याला एक दीनानाथांचं कॅरेक्टर लिहायचं आहे त्याच्यामध्ये एवढ्या कमी स्क्रीन टाइम मध्ये दोन्ही साइड्स दाखवायच्या जे शेवटी फिल्मच्या वसंतरावांबरोबर पण होतं. म्हणजे असं वाटतं की त्यांची स्टोरी कोणतरी सांगताय. तर हे कसं होतं प्रोसेस? सॉरी टू डिसअपॉइंट यू, पण मी या सीनचा अजिबातच भाग नाही आहे आणि दिस इज माय मोस्ट फेवरेट सीन इन द फिल्म. कारण आम्ही जेव्हा लिहित होतो, मी जेव्हा लिहित होतो तेव्हा म्हणजे हा ट्रॅकच नव्हता दिनानाथांचा. आणि त्यानंतर माझं काम झालं आय मूव्ड ऑन टू गर्लफ्रेंड आणि त्याचं काम असतं आणि त्याचं आय गेस पोस्ट चालू होतं जेव्हा मला निपुणनी नवीन ड्राफ्ट पाठवला आणि तो म्हणला अरे जरा चेंजेस केलेत, नवीन कॅरेक्टर टाकलंय दीनानाथांचं वगैरे, जरा तू वाच. आणि मी वाचलं आणि मी म्हटलं इट्स परफेक्ट, म्हणजे माइंड ब्लोईंग आहे. त्यामुळे आय हॅव झिरो कॉन्ट्रीब्युशन टू दिस, बट दिस इज द बेस्ट सीन ऑफ द फिल्म आय थिंक. आणि आम्याने अमेझिंग काम केलंय त्या शेवटच्या सीन मध्ये. 2 मिनिटाचा पण सीन नसेल बट त्यांनी बॅटिंग तुमच्या लक्षात राहतो एवढ्या फिल्म संपल्यानंतर. जी फिल्म ऑब्व्हियसली वसंतराव लक्षात राहतात पण तरी सुद्धा दिनात लक्षात राहतात पिक्चर संपल्यानंतर. आणि ते डायलॉग लक्षात राहतो जो बॅटिंग आहे म्हणजे दोघांची, निपुण प्लस आम्या. सो आय हॅव ऍब्सोल्युटली नो कॉन्ट्रीब्युशन, दिस इज ऑल निपुण. पण मग जेव्हा हा सीन आला तर ह्याला फिट इन मग कसं केलं, किंवा तुमचा एक फ्लो चालू असेल स्टोरीचा? ते ऑलरेडी निपुणनी केलं होतं. ओके. कारण इन एनी केस आमची जी स्क्रिप्ट होती ती ऑलरेडी लांब होती. सो वी न्यू की काही पोर्शन कट होणार आहे, मग त्याच्याऐवजी काय असलं पाहिजे. तर आय गेस ही वॉज ऑलवेज थिंकिंग अबाउट की त्यांना इन्क्लूड करायचं नाही करायचं, काय करायचं. आणि इव्हेंच्युअली त्यांनी केलं तेव्हा डायरेक्ट मी ते वाचलंच केलेलं आणि मी म्हटलं की दिस इज फ्लोईंग ब्रिलियंटली. म्हणजे करेक्ट की हा पोर्शन ज्या गोष्टींना रिप्लेस करतोय तर असं नाही होतं की वी आर लुझिंग एनिथिंग, इनफॅक्ट वी आर गेनिंग ओनली. जे काय होतं ते चांगलंच होतंय, कारण आपल्याला जे सांगायचं आहे ते इतकं अमेझिंगली खूप आधीच आपण सांगतो आहोत कुठेतरी, स्पेशली आर्टिस्ट बद्दल. आणि ऍक्च्युअली जेवढा आर्टिस्ट मोठा तेवढं ते रीते पण मोठं, बरोबर. सो जे आहे दीनानाथांबद्दल फिल्ममध्ये किंवा ओव्हरऑल आपण हिस्ट्री बघितलं तरी तेच दिसतं की जेवढा आर्टिस्ट मोठा तेवढं तो व्हॅक्युम, तेवढा तो खड्डाही मोठा असतो. कारण ऑब्व्हियसली जेवढं तुम्ही उंचावर जाता तेवढे तुम्ही एकटे पडत जाता. त्यामुळे आणि आर्टिस्ट तर अजूनच जास्त. त्यामुळे त्याच्याबद्दल म्हणजे असं काही झालं नाही की अरे त्याचा फ्लोईंग प्रॉब्लेम आहे वगैरे, असं काही झालं नाही. इट वॉज व्हेरी स्मूथली हँडल. तर असं जेव्हा असतं, ज्या मल्टिपल रायटर्स पण असतात, या सिनारिओमध्ये तर वेगळं घडलं. पण समजा तुम्ही एका रायटर्स रूम मध्ये आहात आणि एक सिरीज लिहिताय किंवा कान खजुरा तुम्ही डायलॉग्स लिहिले, समजा असं काही सिरीज वगैरे लिहिणं चालू आहे, मल्टिपल रायटर्स आहेत, तर ज्याच्या वेगवेगळ्या एपिसोडवर वेगवेगळे रायटर्स काम करतात. तर तेव्हा कधी त्या रूमची एनर्जी किंवा ते कसं असतं ज्या मल्टिपल रायटर्स इन्व्हॉल्ड असतात की अरे ह्यांनी काय भारी लिहिलंय किंवा ह्याला काय एपिसोड मिळालाय किंवा मला हा एपिसोड का, मला तो एपिसोड हवाय,
किंवा ती एनर्जी चालते कशी, कारण त्या मल्टिपल रायटर्स मल्टिपल लोक लिहित आहेत पण स्टोरी एकच आहे. बरं, पण तो या सगळ्यामध्ये रायटर्स रूम मध्ये कोणतरी एक जण असतो जो हेड रायटर असतो हम्म. किंवा शो रनर, त्याला तुम्ही काही म्हणा, हु विल ऑलवेज टेक द डिसिजन, हु विल बी फायनली रिस्पॉन्सिबल फॉर रायटिंग. जो प्रत्येक स्क्रिप्ट वाचेल, काय राहणार काय नाही राहणार तो ते ठरवणार, कुठली आयडिया घ्यायची नाही घ्यायची तो ते ठरवणार. सो मल्टिपल रायटर असताना वी आर सर्विंग दॅट पर्सन. फॉर एक्झाम्पल मी एक रायटर्स रूम मध्ये तेव्हा मी हेड रायटर होतो. सो आय हॅव टू टेक द फायनल डिसिजन की तू जो पॉइंट सांगतोयस तो इन्क्लूड करायचा का नाही करायचा, किंवा कुठला एपिसोड कोणाला द्यायचा. त्यामुळे ऑब्व्हियसली जसं फिल्ममध्ये एक डिरेक्टर असतो तसा रायटिंगमध्ये स्पेशली जेव्हा मल्टिपल राहायचं तेव्हा एक कोणतरी माणूस असतो हु इज रिस्पॉन्सिबल. त्यामुळे असं नाही होत की अरे इव्हेंच्युअली ही विल सॉल्व जो काही कॉन्फ्लिक्ट असेल किंवा काय जे काही वाटत असेल तो फायनल डिसिजन त्याचा असणार आहे. त्यामुळे तिथे आयडियली नाही व्हायला पाहिजे म्हणजे. आणि जेव्हा रायटर म्हणून तुम्ही एका स्टोरी बरोबर असतात, आपण ऐकतो ऍक्टर्स असतात, डिरेक्टर्स असतात जे खूप इन्व्हेस्टेड असतात आणि मग त्यांचं लाईफ त्या दरम्यान शूटिंगच्या किंवा त्या फिल्मिंगच्या प्रोसेसमध्ये खूप इन्व्हेस्टेड असते त्या कॅरेक्टर्समध्ये. पण ॲज रायटर्स ते कसं असतं, तुम्ही लिटरली त्यांना बर्थ दिलाय त्या कॅरेक्टर्सला आणि ते तुमच्या बरोबर जास्त वेळ होते किंवा तुम्ही त्यांची बॅक स्टोरी किंवा पिक्चर संपल्यानंतर एंड क्रेडिट्स नंतरची पण स्टोरी कदाचित तुमच्या डोक्यात असेल. तर तेव्हा ती प्रोसेस कशी असते टू लेट गो? आर रायटर्स दॅट मच अटॅच्ड विथ द स्टोरीज ॲज द ऍक्टर्स और डिरेक्टर्स आर? आय गेस मला असं वाटतं की जेवढ्या लवकर मी जे म्हणत होतो की तुम्ही सेटवरती जायला पाहिजे का नाही पाहिजे, जर तुम्हाला त्रास घेऊन, जे नॉर्मल मी थंब रूल सांगतोय, नॉट प्रत्येकाला असं घडतं, थँकफुली माझ्याबरोबर खूप रेअरली घडलंय असं, की जर तुम्हाला त्रास करून घ्यायचा नसेल तर तुम्ही एकदा डिरेक्टर ऑनबोर्ड आला, डिरेक्टरने ओके कळलं की तुम्ही बाहेर पडा, यू मूव्ह ऑन. कारण त्याच्यानंतर अशा गोष्टी सुरू होतात ज्याच्यावर तुमचा कंट्रोल नसतो रायटरचा. कारण एकदा स्क्रिप्ट झालं की हजारो लोक इन्व्हॉल्ड होतात. पहिले तर डिरेक्टर, नंतर क्रू, प्रोडक्शन डिझाईन, लोकेशन. तुम्ही लाख लिहिलंय की असं व्हायला पाहिजे, पण जर तुम्हाला लोकेशन नाही मिळालं तर डिरेक्टरला कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे. मग तुम्ही कितीही खट्टू झालात तरी ते होणारच आहे. सो इधर तुम्ही सेटवर जाऊन खट्टू शकता दिवसभर आणि महिनाभर टिल रिलीज, और डायरेक्ट रिलीज झाल्यानंतर थोडंसं खट्टू शकतात. सो इट्स बेटर की एक की तुम्हाला तर पाहिजे असेल इन्व्हेस्ट होणं आणि इफ यू कॅन अफोर्ड डू इट. बट म्हणून माझं नॉर्मली असतं की इट डिपेंड्स ऑन डिरेक्टर. डिरेक्टरला जर वाटत असेल की मी इन्व्हेस्ट व्हावं तर मी होईन, पण ती मानसिक तयारी असली पाहिजे रायटरची की ह्याच्या पुढे माझा कंट्रोल फार नसणार आहे. मला कदाचित विचारलं जातील गोष्टी की हे करू का ते करू का, आणि ज्याच्यावर ऑनेस्टली उत्तर देणं माझं कर्तव्य असेल. पण ऑब्व्हियसली यू आर नॉट द डिसिजन मेकर अट ऑल. यू आर समवेअर एकदम, आता संपलं तुझं स्क्रिप्ट सबमिट केलं, यू आर द लोएस्ट ज्याला महत्व दिलं जाईल. कारण ऑब्व्हियसली महत्व ऍक्टर, बजेट, काय त्या दिवशी घडतंय, बरेच फॅक्टर आहेत, त्यांना दिलं जाईल. त्यामुळे ती एक्सपेक्टेशन जर सेट केली असेल ऍज अ रायटर म्हणून तुम्ही, देन इट्स फाईन. पण जर तुम्ही फॉर एक्झाम्पल सुरुवातीला फक्त तुम्ही आणि डिरेक्टर असतात मोस्टली, आला तर प्रोड्युसर असेल. सो इट्स ऑलवेज टू पीपल अँड यू कॅन फाईट, यू कॅन आर्ग्यू, जे काय करू शकता तुम्ही एका माणसाबरोबर. जेव्हा तुम्ही सेटवरती येता तेव्हा सगळे फील्ड्स इन्व्हॉल्ड होणार आहेत. साऊंडवाला, कॅमेरावाला, लाईटवाला, लोकेशनवाला, कॉस्ट्युमवाला, प्रॉपर्टीवाला, तुम्ही सगळ्यांना नाही फाईट करू शकत. आणि मग जर तुम्ही करताय तर मग डिरेक्टरचं काय काम. सो इट्स बेटर की यू हॅव टू लर्न व्हेन टू लेट गो. माझं ऑलवेज असतं की एकदा डिरेक्टरनी त्यांनी अप्रूव्ह केलं आणि त्यांनी टेक ओव्हर केला, म्हणजे बेसिकली प्री मध्ये गेलं, देन यू शुड स्टार्ट काइंड ऑफ, आय एम नॉट सेइंग डिटॅचिंग, बट ऍक्सेप्टिंग की यापुढे डिरेक्टर विल टेक ओव्हर अँड यू हॅव टू ट्रस्ट हिम ऑल्सो ना, की ऑब्व्हियसली तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं त्यालाही माहिती आहे, आणि ही विल टेक केअर ऑफ युअर बेबी नाऊ. आता तुमचं संपलं, इट्स लाईक अ हँड ओव्हर. आणि वेगवेगळे एचओडीज असतात, तर रायटरचा त्यांच्याशी डिरेक्टरशी खूप जवळचं रिलेशन असतं किंवा प्रोसेस असते काम करायची. पण ऍक्टर्स किंवा एडिटर्स या डिपार्टमेंट्सशी रायटरचं किती कनेक्शन असतं
किंवा जनरली तुमच्या केसमध्ये किती कनेक्शन असतं? आय थिंक इट डिपेंड्स की तुमचं पर्सनल इक्वेशन कसं आहे, तुम्ही हम्म. ओळखता का, तुम्ही एकत्र काम केलंय का आधी, तुम्ही एका फ्रेंड सर्कलमध्ये आहात का. तसं असेल तर इट्स व्हेरी इझी. आणि स्पेशली आता मराठीमध्ये इट्स एक्स्ट्रीमली ऍक्सेसिबल आणि व्हेरी फ्लुइड, की ऍक्टर एडिटरला सांगू शकतो, एडिटर ऍक्टरला सांगू शकतो, असं सगळं होतं. हिंदीमध्ये कदाचित तेवढं नसेल, बघितलं नाहीये तेवढं फ्लुइड. पण मराठीत बिकॉज इट्स अ व्हेरी स्मॉल इंडस्ट्री, एव्हरीबडी नोज इच अदर, खूप इन्फॉर्मल असतं सगळं. बट इट पर्सन टू पर्सन, केस बाय केस ते चेंज होईल, कारण तुमचं इंडिव्हिज्युअल डायनेमिक काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की कसं आहे. ओके. तर आता मला वाटतं की काही प्रमाणात आपण थोडंसं समजू शकलोय तुमचं प्रोसेस थ्रू द फिल्म्स जे तुम्ही केलेत. स्टील आय एम व्हेरी अनशुअर, कारण तुम्ही एवढे जॉनराज हँडल केलेत की आय कॅन्ट पिनपॉइंट तुमची एक स्टाईल. म्हणजे मी जेव्हा करायला जातो तेव्हा तुम्ही गर्लफ्रेंड बनवता, किंवा तेव्हा मी तुमचं आउट ऑफ स्टॉक सारखं शॉर्ट फिल्म बघतो. की एक गोष्ट पण कॉमन आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही सिनेफाईल आहात खूप मोठे, प्रचंड तुम्हाला बघायला आवडतं. आणि आय थिंक की मी जोपर्यंत तुमचे पुढे येणारे प्रोजेक्ट्स पण डिकोड करतो तोपर्यंत मला आवडेल टू नो यू ॲज अ सिनेफाईल हु इज एन्जॉईंग इन दिस इंडस्ट्री, डुईंग वर्क दॅट एक्साइट्स हिम. तर मला खूप आवडेल तुमच्याकडून काही रेकमेंडेशन्स घ्यायला आता. ओके. सध्या काय बघतायत आणि इन जनरली म्हणजे काही गोष्टी तुम्ही आता बघतायत जे तुम्हाला कम्प्लिटली हुक करतायत? सो आत्ता लेटेस्ट मी एक जुना शो बघतोय जो मी काय म्हणतात त्याला, मला खंत आहे की मी ती अजूनपर्यंत बघितला नव्हता शो, म्हणजे द वायर. हो. सो मी अनेक वर्ष ऐकत आलोय, पण आहे कधीपासून तो हॉटस्टारला अवेलेबल आहे, पण कधी झालं नाही. ऑलवेज जुन्या शोचं असं होतं की अरे, म्हणजे आता सगळे नेटफ्लिक्स बिटफ्लिक्सचा 8-10 एपिसोड मध्ये संपतं. Right. जुन्या शो मध्ये इट्स लाईक 24 एपिसोड, 6 सीझन वगैरे, म्हणजे ती कमिटमेंटच एवढी आहे की तुम्ही हो. दुसरं काहीच बघू शकत नाही. पण मी वायर जस्ट सुरू केलं आणि फर्स्ट सीझन मी संपला, आता सेकंड सीझन सुरू केलाय आणि इट्स ॲब्सोल्युटली गोल्ड. आणि आय एम थँकफुल टू मायसेल्फ की मी फायनली ते बघतोय, आणि हळूहळूच बघतोय ऑब्व्हियसली, बिकॉज आय डोंट बिंज वॉच. आय डोंट लाईक टू बिंज वॉच अनलेस की इट्स अ स्ट्रेंजर थिंग्स वगैरे असेल तर Right. मी बिंज वॉच करतो. अदरवाईज आय मूव्ड ऑन फ्रॉम बिंज वॉचिंग. आय डोंट रिअली लाईक इट, कारण मला असं वाटतं की बिंज वॉचनी शेल्फ लाईफ कमी होतं ऍक्च्युली. ओके. म्हणजे सोपं सांगायचं, गेम ऑफ थ्रोन्स इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल, Yeah. की तुम्ही एक आठवडा यू आर डिस्कसिंग दॅट वन एपिसोड विथ पीपल, आणि मग पुढचा एपिसोड येतो. आणि असे जरी आपण 10 एपिसोड जरी झाले तर याचा अर्थ ऑलमोस्ट 2.5 महिने तुम्ही त्या शो बद्दल बोलताय. बरोबर. सो तो शो 2.5 महिने जिवंत आहे. आणि इन कम्पॅरिझन तुम्ही स्ट्रेंजर थिंग्स घ्या, ब्रिलियंट शो नो डाऊट, बट बिकॉज तुम्ही तो बिंज वॉच केलाय, मॅक्स तुम्ही एक महिना पण नाही, तुम्ही मॅक्स एक आठवडा बोला, कारण सगळ्यांनी बघितलंय 2 दिवसात. तुम्ही प्लस एवढं मटेरियलवर तुम्ही काय बोलणार? राईट. यू कॅन डिस्कस ऑन की अरे फर्स्ट एपिसोड मध्ये काय झालं, आता काय व्हायला पाहिजे, हे नाहीच आहे. बरोबर. मधलं कम्युनिकेशनच नाही. इट्स लाईक फिल्म, Yeah. की तुम्ही संपवलं, आता तुम्ही काय डिस्कस करणार, आवडलं नाही आवडलं, काय चांगलं होतं. मोस्टली टुवर्ड्स नंतरच्या गोष्टी तुमच्या जास्त लक्षात राहतील, नुआन्सेस तुमच्या काहीच लक्षात राहणार नाही. आणि यू वोंट अॅनलाइज ऑर डिस्कस जसं आधी काय म्हणतात वॉटर कूलर कॉन्व्हर्सेशन जे म्हणायचं आधी, तसं काहीच नाही होणार आहे. विच आय मिस, की असं नाही होत. थँकफुली आता नेटफ्लिक्स सोडून बऱ्याच ठिकाणी परत एकदा ते सगळं वीकली सुरू केलंय. जे बेअर हे वीकली येतं, ऍपलचे सगळे शोज वीकली येत आहेत. तर आता फॉर एक्झाम्पल आता मी स्मोक नावाचा शो सुरू झाला, तो बघतोय. आय एम व्हेरी फॅसिनेटेड विथ एव्हरी एपिसोड. मला काही त्याच्या फ्रायडेला येणार आहे, एक एपिसोड बघतो. तर आय लाईक दॅट व्हेरी मच. एक तर त्याचं बर्डन येत नाही, तुम्ही रसग्रहण छान करू शकता. यू आर सेव्हरिंग इट इन्स्टेड ऑफ जस्ट बिंजिंग इट. पण तोच ऍज अ व्ह्युअर ते खूप डिफिकल्ट होऊन जातं, कारण गेम ऑफ थ्रोन जेव्हा होतं तेव्हा शोजच कमी होते. तर Absolutely. मला बघायला खूप हे वाटायचं की चला एका आठवड्याने मी बघेन
आणि मी त्याच्याबद्दल विचार करेन किंवा मला ते डोक्यात राहील. पण आता दर आठवड्याच्या दर दिवसाला एक एक एपिसोड ड्रॉप होतोय, तर ॲज अ व्ह्युअर मला एवढं डिफिकल्ट जातं की मी थांबू कसं पूर्ण, आणि थांबू तर मी म्हणजे एका महिन्यासाठी ट्विटर सोडून देऊ का मग, की मी बघूच नको का ट्विटर, किती करू? कारण ट्विटरवर जर मी गेलोय तर डेफिनेटली मला त्याच्यामधलं काहीतरी Correct. स्पॉइलर मिळणार आहे. येस. तर मी काय करू? ते एक पहिलं गोष्ट येते. आणि दुसरं म्हणजे पण मला असं वाटतं की बरेचदा बिकॉज ऑफ बिंज वॉचिंग बघितलंच जात नाही गोष्टी. हो, ट्रू. कारण आता मी समजा थांबलो, आता ह्याचे एक तासाचे वगैरे हल्ली एपिसोड असतात, बरोबर. बिकॉज देर इज नो या टीव्ही नसल्यामुळे देर इज नो ड्युरेशन लिमिट. 1 तासाचा आहे, 1.25 तासाचा एपिसोड आहे. आणि तसे जर मी थांबलो की अच्छा स्मोकचे होऊ देत सगळा, 8-9 एपिसोड आहेत, याचा अर्थ मला 8-9 तास द्यायचे त्याला. हम्म. जो शो आणि हे मोस्टली शो असे सगळे इंटेन्स असतात. इट्स नॉट फनी शो आता बनतच नाहीत, त्यामुळे अनलेस टेड लासो बिसो असेल तर. हो. सो एवढं दॅट इज टू इंटेन्स फॉर एनीवन. मग मी त्याच्यासाठी 9 तास वेळ काढणार. तोपर्यंत लाईक यू सेड एवढे शोज येत आहेत, हम्म. मी तोपर्यंत तेवढा वेळ काढेपर्यंत अजून 4 शोज आले. मग मी ऍज युजल जेव्हा ऑन करणार तेव्हा मी कन्फ्यूज होणार की हो. हा शो बघायचा का आणि तो आणि शो त्या कन्फ्युजन मध्ये मी काहीच नाही बघत एक्झॅक्टली. बऱ्याच वेळा. सो मग त्यामुळे बेटर असतं की आला एपिसोड 1 तास बघितला, आज संपला, आता पुढच्या वेनसडे पर्यंत काही नाही बघायचं. हो. तोपर्यंत दुसरा शो समजा ट्युजडेला ड्रॉप होतोय, तर मी तो ट्युजडेला तसा एपिसोड बघतो. सो इन दिस आय कॅन म्हणजे आता मी 3 शोज बघतो. हम्म. मी अनटेम्ड जो नेटफ्लिक्सवरती सगळे एपिसोड ड्रॉप झाले, ओके. पण मी एकच एपिसोड बघतो एका वेळेला. तोही एकही नाही बघत मी. म्हणजे नॉर्मली जेवताना वगैरे बघतो, साधारण 30-40 मिनिटं बघतो, सोडून देतो सगळं. जेवण झालं की थांबतो मी, अच्छा. मग दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करतो. पण तुम्हाला हे जमतं जेवताना? म्हणजे माझे मी 2 मध्ये डिवाइड करतो गोष्टींना. एक की जे मी ऐकू शकतो आणि जेवू शकतो किंवा नॉर्मल बघू शकतो. पण जर मला काही गोष्ट सिरियसली आवडते तर मला जमत नाही जेवताना किंवा काही दुसरं करताना ते बघताना. आयडियली नाही बघितलं पाहिजे जेवताना जेवलंच पाहिजे. मी एका पॉइंटला करायचं होते, पण नंतर मला रिअलाइज झालं की समजा मी नुसता बघायला बसलो तर मी खूप बघेन आणि मग कामं राहतील, सगळं राहील. ते मला नाही करायचंय. म्हणून मग मी म्हटलं म्हणतो की अरे जेवताना बघूया. आधी मी जेवताना रिरन्स बघायचो. हा. म्हणजे ऑफिस बघितलं, Right. फ्रेंड्स बघितलं, बिग बँग थिअरी बघितलं, रिपीट एक सखा शो बघायचा, मग ऑफिस सुरू करायचं, मग अख्खं ऑफिस संपायचं, मग फ्रेंड्स बघायचं, मग ते बरोबर. संपलं की परत बिग. पण आता मी ते थांबवलंय. आता मी बराच काळ झाला मी काहीच रिरन केलं नाही. मी सगळं नवीनच बघतो. Okay. तर मग तुम्ही हे जेव्हा बघत असतात वेगवेगळ्या प्रकारचे शोज किंवा काय, तर तुम्हाला जॉनराचं कधी कधी असं होतं का की मी आता एक झोन मध्ये घुसलोय, तर मी वायर बघतोय, तर ह्याच्यानंतर मी मे बी सोप्रानोस बघेन, ह्याच्यानंतर मी काहीतरी याच मॉबलँड बघेन, असंच याच जॉनरचं बघेन, तर तसं तुमच्या बरोबर होतं का की तुम्ही यू आर ओके विथ जॉनर शिफ्टिंग? आय एम ओके विथ जॉनर शिफ्टिंग. आय गेस बिकॉज मी बऱ्यापैकी मी सगळं बघू शकतो. अनलेस मला लव्ह स्टोरी शोज फार कदाचित नाही आवडत, ते तेवढे बघितले नाहीत. अनलेस तो कुठला एक शो होता ह्याचा हुलूवरचा फेमस शो, जी ट्विस्टर्स मध्ये आत्ताची हिरोईन कोण होती? पॉल मेस्कल आणि आपला त्या पॉल मेस्कल रायटर आणि त्या ऍक्ट्रेस Normal People. नॉर्मल पीपल. सो तो अनेक महिने माझा राहिला होता आणि इव्हेंच्युअली तो मी बघितला, जो खूप भारी शो होता. पण अदर दॅन दॅट मी रेअरली त्या जॉनरला. अगेन ग्रेट जातो. अडॅप्टेशन सॅली Yeah. रुनीच्या बुकवर. सो त्या शोजना मी ऐकल्यावरती जातो. हा. मी स्वतःहून नाही जाणार कदाचित त्या शोजला. राईट. बाकी बऱ्यापैकी मी ट्राय करतो. कधी कधी असं वाटलं की नाही, आता फॉर एक्झाम्पल बेअर मला आता जरा बोर होत आहे, हा सीझन स्पेशली मला आलं की अरे, सो मी सोडला. मी नॉर्मली नाही सोडत, पण बेअर म्हटलं की आय डोंट वॉन्ट टू. सेम तुम्ही बोललात ती गोष्ट. त्यांनी यावेळी सगळे एपिसोड एकत्र ड्रॉप केले आणि ते ब्रेकच नाही घेत आहेत. ते दर सीझन शूट, म्हणजे आता त्यांना एमी नॉमिनेशन आहे ते 2 वर्ष आधीच्या सीझनसाठी. करेक्ट. आणि आता त्यांचा 4था सीझन. म्हणजे आय लाईक ऑल्सो, म्हणजे सेम विथ स्लो हॉर्सेस आहे. स्लो हॉर्सेस इज अमेझिंग प्रोडक्शन सायकल आहे. जेव्हा 3 ते टेलिकास्ट चालू असतं तेव्हा 4 शूटिंग मध्ये असतं आणि 5 रायटिंग चालू असतं. तर ते विच इज अमेझिंग. सेम विथ द ओनली मर्डर्स इन द बिल्डिंग, दर वर्षी रेग्युलरली येतात ते. बट मला या सीझनला बेअर असं वाटलं की
स्टक ॲट वन प्लेस. Yeah. आणि मग तेच आहे. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू सी अगेन की आता बेअर शटडाऊन होणार आहे आणि मग आता काहीतरी एक काउंटडाऊन आहे आणि मग इतके Right. तास वगैरे. मी म्हटलं की मागच्या सीझनला पण तुम्ही हेच केलंय, तर परत मला हेच नाही बघायचं. बरोबर. कांट हॅव द सेम स्टेक्स. Yeah. त्यामुळे मी जरा बोर झालो की ते काही असंही नाही की कॅरेक्टर खूप पुढे जातात. त्यामुळे ते सुटलं. माहित नाही का, मी 3-4 एपिसोड बघून थांबलोय. मी पण मी ऍक्च्युली बघितलं नाही. मध्येच मी पण 3च एपिसोड बघितले. पण त्याच्यामध्ये मला खूप असं छान वाटतं अशा सीझन्सचं किंवा शोजचं ज्याच्यामध्ये गेस्ट एपिसोड जे असतात. म्हणजे जॉन बर्नथलला बघायला मला कधीही आवडेल. Absolutely. तो एवढं कमी आणि मोजकं काम करतो, पण जेव्हा करतो ही हॅज सच अ ब्युटिफुल स्क्रीन प्रेझेन्स Yeah. की एव्हरी एपिसोड एलिव्हेट होतो. तुम्ही वायर बघताय त्याच्याच क्रिएटर्सचा अजून एक जॉन बर्नथॉलचा एक सीझन आहे वाटतं. म्हणजे अच्छा. सेम स्टोरी लाईन आहे. कुठला तरी NYPD की असंच Okay. कुठल्या तरी युनिटचं स्टोरी आहे ज्याच्यामध्ये जॉन बर्नथल लीड कॅरेक्टर आहे. Okay. तर ते तुम्ही बघायला पाहिजे. खूप मस्त आहे. नाव विसरतोय पण सुंदर आहे. आणि फिल्म्स मध्ये तुम्ही काय बघितलं रिसेंटली किंवा जे आवडलं तुम्हाला? रिसेंटली मी सय्यारा बघितली. तुम्ही बघितली की नाही? नाही ना. आत्ताच आमचं actually कोणीच नाही बघितली तुमच्यापैकी? सगळ्या theatres नाही. मध्ये खूप आहे, पण आम्हाला अजून म्हणजे मी पर्सनली नाही गेली अजून. मला असं, मी पण मध्ये आमच्या ग्रुपमध्ये पण बोलत होतो आणि खूप लोकांना भीती आहे तो चित्रपट बघायची. कारण बिकॉज ऑफ दोज रील्स. की अरे म्हणजे सॅडली द फिल्म इज गेटिंग जज्ड बाय रील्स, पण खूप छान आहे म्हणजे even विच my इज friends- ॲब्सोल्युटली इनजस्टिस. कारण फिल्म ऍक्च्युली चांगली आहे आणि मी सुद्धा एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण मला ती फारच चांगली फिल्म वाटली. इट्स अ व्हेरी गुड फिल्म. आणि मी ज्यांचं ही ओपिनियन त्यातल्या त्यात बघतो किंवा ऐकतो, कुठेही क्रिटिक्स असू दे किंवा त्या सगळ्यांना आवडलेलं आहे ते, किंवा त्याच्यातला काहीतरी पार्ट आवडलाय. 100%. आणि मेन त्या दोघांनी कमाल काम केले. इट्स व्हेरी गुड. म्हणजे माहित नाही, तो बघेन मी, मला बघायचा पण आहे, पण तो राहून गेलाय. मी त्याऐवजी धडक 2 बघितला काल. बघायचं मला. आणि धडक 2 कारण ते परियरुम पेरुमलचा इफेक्ट एवढा होता. आणि पण आय हॅड सम फेथ, कारण जी डिरेक्टर आहे शाझिया इक्बाल, तिचं शॉर्ट फिल्म मला प्रचंड आवडलेली, बेबाक. तर मी गेलो बघायला आणि इट्स व्हेरी नाईसली डन. आय फील इवन समवॉट बेटर दॅन द ओरिजिनल. ओ वा. कारण ज्या प्रकारचा बॅलन्स तिने धरलाय, पहिल्या याच्यामध्ये खूप ऑपरेशन आहे. वी सी द हिरो गेटिंग डाऊन 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 आणि इव्हेंच्युअली ही ब्रेक्स थ्रू. ह्याच्यामध्ये मला खूप रियालिटीच्या जवळ वाटलं की एक माणूस एवढं तर नाही घेऊ शकणार खूप वेळपर्यंत, तो कुठेतरी मध्ये मध्ये ब्रेक होईल. तर ते खूप छान बॅलन्स त्यांनी दाखवले. आय थिंक अडॅप्टेशन तसेही खूप सुंदर असतात जेव्हा तुम्ही त्याला कम्प्लिटली वेगळ्या सिनारिओ मध्ये बेस करतात. बरोबर. तर मी मध्ये सुपरमॅन बघितलं, जुरॅसिक वर्ल्ड बघितलं. हा. आणि सुपरमॅन मला कधीच अपील झालं नाही कॅरेक्टर, कारण मला नेहमी बोर वाटला. व्हेरी आदर्श आणि काहीच नाही म्हणजे असं. मग त्यामुळे मग ऍज अ रायटर कदाचित असेल की मला तो बोर वाटतो की काहीच नाही. बरं त्याला काय क्रिप्टॉनिट असेल तरच त्याला होणार आहे, नाही तर काही देर आर नो स्टेक, कारण तो मरूच शकत नाही वगैरे. व्हेरी रेअरली तो मारणार, कारण त्यामुळे कदाचित आय एम व्हेरी मच अट्रॅक्टेड टू स्पायडरमॅन असेल किंवा बॅटमॅन असेल, म्हणजे व्हेरी मच ग्राउंडेड आहेत. देर इज अ मॉर्टल डेंजर की त्यांना हार्म होऊ शकतं. पण तरी हा जरा मला बरा वाटला, कारण मला जेम्स गन आवडतो आणि मे बी बिकॉज ही ऑल्सो काइंड ऑफ ऑलवेज चॅम्पियन मिसफिट कॅरेक्टर्स. तो कोअर्क असतो आणि स्टील इमोशनल क्वेश्चन बऱ्यापैकी असतो. बेसिकली गार्डियन्स ऑफ गॅलेक्सी आय गेस द बेस्ट ट्रिलॉजी इन MCU. त्यामुळे कदाचित मी जास्त प्रॉमिसिंग वाटलं. आणि सुपर ते करत असताना DC MCU दोन्ही एकत्र डिरेक्ट म्हणजे करणार. ते सुसाईड स्क्वॉड केला तेव्हाच मी इतकं खुश झालेलो. अगेन सेम की मिसफिट कॅरेक्टर्स जे केलं ते, त्यामुळे ते खूप भारी वाटलं. पण तरी मला जुरॅसिक वर्ल्ड वाटलं नव्हतं की मी एवढं एन्जॉय करू, कारण रिव्ह्यूज खूप जास्त वाईट होते आणि मला तो डिरेक्टर अगेन आवडतो. आणि कोणी डिरेक्ट केलं मला? गॅरेथ एडवर्ड्स, ज्यांनी तो क्रिएटर नावाचा फिल्म आली की ज्यांनी गॉडझिला केला होता एक, ज्याचा ट्रेलर मध्ये ते जम्प करतात हेलिकॉप्टर मधनं लाल लाईट्स मध्ये. आय स्टील रिमेंबर दॅट टीजर ट्रेलर. सो त्यांनी डिरेक्ट केलाय गॅरेथ एडवर्ड्सनी. आणि पण मी म्हटलं की डायनॉसॉर बघायचंय तर घरी बघण्यात पॉइंटलेस आहे, म्हणजे ऍटलीस्ट काही नाही तर डायनॉसॉर बघताय. पण मी गेलो आणि आय रिअली एन्जॉयड इट. म्हणजे आय एन्जॉयड इट मोर दॅन सुपरमॅन, जे मला वाटलं नव्हतं. आणि ते हॉलिवूडचं खूप एक्साइटिंग वाटतं की त्यांच्यामध्ये
एवढे भारी ऍक्टर्स दोन्ही मस्त बॅलन्स करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये मला वाटतं स्कारलेट जोहान्सन आहे आणि महार्षा आली आहे. म्हणजे ते ऍक्टर्स हेही करतायत, परत ते ऍक्टर्स कान्स मध्ये पण त्यांचा पिक्चर प्रेमियर होतोय सेम बरोबर. टाइमला. तर ते खूप एक्साइटिंग आहे मला. आणि ऍक्च्युली या ह्याच्यामध्ये बरेचदा दे हॅव ट्राईड टू गो बॅक टू द ओरिजिनल वाला मध्ये जे म्हणायचं होतं. रायटर पण ओरिजिनलचं त्यांनी आणला, डेव्हिड कोयपनीस लिहिलं. आणि त्याच्यातला एक सिक्वेन्स आहे राफ्ट वाला, विच इज माइंड बॉगलिंग सीन. म्हणजे नवीन जी ट्रिलॉजी होती त्यामध्ये तुम्हाला कधी यू नेवर फेल्ट द टेन्शन. इट वॉज ऑलवेज ट्रीटेड ॲज अ ऍक्शन थ्रिलर, नॉट द टेन्शन वाला. इथे खूप काळानंतर कुठेतरी टेन्शन बिल्डअप होतं असा फील आहे, विच ऍक्च्युअली वर्क. आणि आता अपकमिंग मध्ये आय एम एक्स्ट्रीमली एक्साइटेड धिस वीक नेकेड गन बघायचं. नेकेड गन मलाही बघायचं आहे. आणि मी आधीचे सगळे बघितलेत, HBO वरतीच बघितलेत, म्हणजे लेस्ली निल्सनचे. आणि माइंड ब्लोईंग होतं ते सगळे. आणि हे कमाल दिसतंय आता तरी जेवढं ट्रेलर बिलर. आणि सगळेच हा पुढचे 2 आठवडे कमालच आहे. नेकेड गन आलाय आता, पुढे टुगेदर रिलीज हो होतोय. येस, ऑल्सो मला वाटतं हा आपला वेपन्स रिलीज होतोय. वेपन्स रिलीज होतं. आणि वेपनची बॅक स्टोरी ऐकून तर मी खूपच आहे की जॉर्डन पीलनी त्याच्या मॅनेजर्सला हाकललं, फायर fire केलं केलं. कारण तो डील नाही सिक्युअर हा. करू शकला. Yes. व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. आणि तुम्ही मूवीज मला स्पेसिफिकली बोलायचं होतं कारण तुम्ही मला खूप असे पॅरेलल वाटतात, शॉन बेकरचे पॅरेलल आपल्या या ह्याच्यात. शॉन बेकर त्याला कान्स मध्ये जिंकायच्या आधी सुद्धा तो दर पिक्चरला चॅम्पियन करतो ट्विटरवरती. तो जाऊन शो बघेल, त्याचे काहीतरी काही एक छोटंसं रिव्ह्यू टाकेल किंवा सांगेल की जाऊन बघा, या फॉर्मॅटमध्ये बघा. ते तसंच मला तुमचं वाटतं, तुम्ही वेगवेगळ्या जॉनर्सचं स्टोरीज टाकत असतात किंवा त्याच्याबद्दल हे तर ते ॲज फिल्म मेकर्स किंवा जे लोक काम करतात, तुम्हाला किती इम्पॉर्टंट वाटतं की त्याबद्दलचं कल्चर, एक फिल्म अप्रिसिएशन किंवा जनरली फिल्म वॉचिंग कल्चर एका सिटीनी किंवा एका शहराने किती जोपासलं पाहिजे? खूप जोपासलं पाहिजे, खूपच जास्त इम्पॉर्टंट. स्पेशली त्या शहरात तरी ज्या शहरात इंडस्ट्री एक्झॅक्टली. आणि आणि तेवढं खूप कमी झालंय. आणि प्रचंड सॅड आहे की जिथे इंडस्ट्रीचं हब आहे तिकडे फिल्म फेस्टिवल कॅन्सल होतोय. अनबिलिव्हेबल. मामी कॅन्सल झालाय यावर्षी. म्हणजे मला कळत नाही मी त्या महिन्यात काय करू आता. कारण नाहीतर काय गोवाला जा इफीसाठी किंवा दुसरीकडे जा. म्हणजे धर्मशाला पण फेस्टिवल अरेंज करू शकतं, छोटा किती लिमिटेड असेल, पण मुंबई एक फिल्म फेस्टिवल It's a नाही tragedy. मॅनेज करू शकत. आणि लास्ट इयर जेव्हा तो रिवाईव्ह झाला आणि त्याला एक असं लाईफलाईन सारखं मिळालं, मला वाटलं की खूप मस्त की शिवेंद्र डुंगारपूरनी जे केलं. आणि मला वाटलं यावर्षी इट विल बी इव्हन बेटर, की ते व्हेन्यू कमी करतील तरी चालेल, पण इट विल बी सुपर्ब कारण लाईनअप खूप मस्त असेल. आणि ते सडनली म्हणजे कॅन्सलच केलं त्यांनी. तर माहित नाही त्याच्या मागे बरंच काही काही माझ्या असेल. मते देर इज अ सम, माहित नाही मला, पण आय थिंक देर इज समथिंग विच इज नॉट रिलेटेड टू सिनेमा, अशी रिझन्स आहेत. परफेक्टली. म्हणजे ते सगळं तर चालूच आहे की कसं लास्ट इयरच्या मामीमध्ये अनुराग कश्यपची फिल्म झाली, नाव विसरतो मी, केनेडी. जसं तिथे जिओ तुमचं एनमॅक मध्ये प्रेझेंट झाली आणि त्याच्यामध्ये काही रेफरन्सेस होते ते गेले, दॅट डिडंट वेंट डाऊन वेल. बेसिकली स्पॉन्सरशिप. पण मला वाटतं की स्पॉन्सरशिपच्या आधी सुद्धा मामी तर चालतच होता. एक्झॅक्टली. आणि लाईक यू सेड की एवढे आता मुंबईतच छोटे छोटे फेस्टिवल पण होतात ना, हो. तर यू डोंट नीड स्केल, यू Yeah. नीड इंटेंट. आणि जर बॉलिवूडचा स्वतःचा असा फेस्टिवल तुम्ही म्हणवता इतकी वर्ष, आणि जर तुम्हाला तो कुठल्याच स्केलवर करता येत नसेल, एक्झॅक्टली. तर म्हणजे शॉकिंग आहे. आणि किती हब झालेत. म्हणजे या ह्याच्यासाठी डिमांड नाहीये हे तर मुळीच नाहीये. मी अजिबातच नाही. रिगलला लाईनच्या लाईन लागले. आता पण हिचकॉकचं हिचकॉकचं चालू आहे फिल्म चालू आहे. फेडरेशन. ते सुद्धा मला वाटतं की ते जर इफ दॅट रिगल इज टर्न्ड इन टू अ हब, जसं फिल्म हेरिटेज सोसायटी करते किंवा ते वाला, तर मला वाटतं त्यांनी जर दर आठवड्यामध्ये 3 दिवशी जरी लावले तरी ते हाऊसफुल चालेल. Absolutely. आणि जर त्यांनी टायमिंग बदललं तर अजूनच जास्त, कारण लोकांना बघायचं आहे. म्हणजे 100%. लोक ऑफिसमुळे नाही बघू शकत आहेत किंवा त्याच्या कॅपॅसिटीमुळे. पण आय थिंक देर इज सम ब्रिलियंट वर्क हॅपनिंग. पण फिल्म फेस्टिवल व्हावेत, Yeah. स्पेसेस अजून उघडावेत, लोकांनी फिल्म क्लब चालू करावे Exactly. छोटे तर छोटे, आणि तिकीट ठेवून. म्हणजे मला वाटत नाही, मला
फ्री स्क्रीनिंग बद्दल नेहमीच असं वाटतं की इट्स गुड ऍज अ स्टेप, पण वाय वुड यू शो फ्री स्क्रीनिंग? म्हणजे त्याच्या एक्झॅक्ट म्हणजे आता जे हेरिटेजचं चालू आहे हिचकॉकचं, तर आय वुडंट माइंड पेईंग इट. या आणि म्हणजे वाय नॉट, एक्झॅक्टली. आणि मोस्टली तिकडे जो ऑडियन्स येतो तो पे करणारच करणारच असतो. ऑडियन्स होतं. म्हणजे मी कधी फिल्म फेस्टिवलमध्ये कोणीच असं, ऑफकोर्स देर आर पीपल की ज्यांच्यासाठी ते, पण फिल्म फेस्टिवलचं डेलिगेशन पास पण किती महागच तर असतो. तर लोक तर बघतायत. तर बरोबर. तुम्ही बघा, तर यावर्षी खूपच कठीण झालंय इफीला परत जाण्यात अर्थ, कारण तो फेस्टिवल तेवढा ओपन नाहीये नाहीये. की, म्हणजे मी वसंतराव तिथे झालेला, हा. काही सुपर फिल्म मी तिथे डिस्कवर केले, जून मी तिकडे डिस्कवर केलाय, पण ऍट द सेम टाइम तिकडे न्यूड स्क्रीन झालाय विदाउट टायटल कार्ड, किंवा सेक्सी दुर्गा मे बी नाही झालाय, कॅन्सल झालाय. कॅन्सल झालाय. तर असंही चालू आहे. तिकडच्या फिल्म ज्युरी, सिलेक्शन ज्युरीनी ऑन स्टेज सांगितलंय की कसं त्यांचं सिलेक्शन प्रोसेस असतं. पण अगेन ऑन द अदर साइड आय हॅव सीन गोदावरी विन दॅट फेस्टिवल. सो दोन्ही चाललंय. आणि नॅशनल अवॉर्डचं पण न्यूज आता आली आहे. पण इज ऑलवेज लाईक दॅट आय गेस. कुठलंही गव्हर्नमेंट असू दे, दे विल ऑलवेज अलाव पीपल, जे त्यांना पाहिजे ते बोलणाऱ्या लोकांनाच ते अलाव करतील, कुठलेही असू दे. इट हॅज ऑलवेज बीन द केस. आत्ता जरा जास्त ओपनली होतंय एवढंच वाटतं मला. पण आय गेस म्हणजे बरेच लोक बोलतात का, अनुराग बिनुराग पण बरेचदा बोलतो की याच्यावरती नुसतं तक्रार करून काहीच होणार नाही, कारण त्यांनी रस्ता नाही निघणार आहे. तुम्ही ते कसं पॅकेज करून स्मार्टली त्यांना गंडवाल, आय गेस दॅट इज द ओनली वे आउट. की तुम्ही सांगताय एक गोष्ट पण ते पकडू नाही शकत तुम्हाला त्याच्यात. असं काहीतरी केलं तरच तुम्ही त्यातनं वाचू शकता. इराण जसं करताय, म्हणजे बरोबर. जसं तिकडे होत आहे, पण स्टील इट्स व्हेरी, म्हणजे इव्हन आता आम्ही जेव्हा युटीव्हीत होतो तेव्हा वरळीत एक बार होता, ज्यांचं नाव विसरलो. सो तिकडे दर फ्रायडेला फिल्म दाखवायचं, आणि देर वॉज नो फी. आणि असे फिल्म म्हणजे असे कुठली ती फॉरेन फिल्म वगैरे टाईप, आणि काही नाही, जा तुम्ही एक बियर घ्या आणि बसा आणि फिल्म बघा, दॅट्स इट. यू हॅव टू ऑर्डर समथिंग, दॅट वॉज द ओनली क्रायटेरिया. पण तेही अशा गोष्टी नाही होत आता कुठेच. मला वाटतं चालू आहे असं आता, GH5 वगैरे स्पेसेस करतात, विच इज सुपर. म्हणजे मी तिकडे 2 अनरिलीज फिल्म आता बघितल्या आहेत. केनेडी बघितलाय मी, दिबाकर बॅनर्जीचा 30 बघितलाय, विच इज सुपर. आय थिंक यू विल लव्ह इट. म्हणजे जे सायफाय वर्ल्डचं मिक्सचर इन टुडेज वर्ल्ड प्लस सेन्सरशिप बद्दल बोलतं, तर ते मला वाटतं. आणि तो नेटफ्लिक्सनी सँक्शन केलेला, आणि त्यांनी मग एंड मोमेंटला पुल आउट केलं. तर खरंच सॅड आहे, ते पुल आउट झालंय. मला वाटतं गव्हर्नमेंट एक शूट झालेली, स्क्रॅप बनलेली स्क्रॅप झाली आहे. तर आय डोंट नो फ्युचर कसं आहे, पण मला वाटतं कुठून तरी वेज मिळतील, किंवा मग त्या प्रमाणात पिक्चर लीक झाला तरी प्रॉब्लेम नाहीये माझ्या मते. युट्यूबवर एखादी एकदम सुरुवातीला आम्ही जेव्हा युटीव्हीत असतानाच आम्ही पृथ्वीला गेलो होतो कुठलं तरी नाटक बघायला, आणि तेव्हा 5 अडकला होता. 5 नाही, सॉरी, ब्लॅक फ्रायडे. आणि ब्लॅक फ्रायडे खूप फिरत होता डीव्हीडीज आणि या सगळ्यांना. सो आम्ही तसाच बघितला, आणि पृथ्वीला कुठलं तरी नाटक बघायला गेलो होतो, आणि तिथे अनुराग कश्यप होता. तर आम्ही जाऊन भेटलो त्याला की हॅलो सर आम्ही बघितलं. तर ही वॉज व्हेरी हॅपी की आम्ही बघितलं. म्हटलं कसा बघितला गेला, आम्ही डीव्हीडी तोडला, बेस्ट, अजून लोकांना पण दाखवा वगैरे. तर ऑब्व्हियसली इव्हेंच्युअली ते तसंच होईल. आता तर ते अजून जास्त सोपं आणि ऍक्सेसिबल झालं. यू डोंट हॅव टू बर्न एनी डीव्हीडी. इंटरनेटमुळे काय. आणि सिनेमा, मूवीज, फिल्म तुम्ही बघता, तुम्हाला वाचायला पण आवडतं? वाचणं होतं? नाही होत सॅडली. मी आधी खूप मराठी वाचायचो, पण मग ते सुटलं. आता मी परत एकदा वाचायला सुरुवात केलं, पण वाचलं पाहिजे, पण नाही होत वाचणं. हे खरं आहे, मला वाढवायचंय वाचन माझा, स्पेशली इंग्रजी वाचन वाढवायचंय. पण मी शोध नावाची कादंबरी आहे मुरलीधर खैरनारांची, ती वाचतोय. माइंड ब्लोईंग आहे. आय थिंक आधी तसं खूप व्हायचं की मोस्टली खूप चांगले सिनेमे हे अडॅप्टेशनच असायचे पुस्तकांचे. बरोबर. मराठीमध्ये पण किंवा हिंदीमध्ये पण जे व्हायचे, किंवा जे तेंडुलकर लिहायचे, बरोबर. म्हणजे पार्टी वगैरे, तर मला प्रचंड आवडतं. आणि हे सगळं एकंदरीत तुमचं फिल्म्स बद्दलचं आपण प्रेम बघितलं. आता सेकंड लव्ह ऑफ युअर लाईफ, फूड बद्दल आपण बोलूया,
की तुम्हाला असं कुठल्या जागा आहेत जिकडे जाऊन खाणं प्रचंड आवडतं, अरे बापरे. कुठल्याही आवडीच्या जे तुमच्या डोक्यात आत्ता येत असेल, कारण खूप जागा असतील. खूप आहेत ऍक्च्युली. म्हणजे बरेचदा असं होतं की जाणं नाही हो, तुम्ही ऑर्डर करता हम्म. किंवा बरेचदा मित्र बनवतात, हम्म. तेही खाणं होतं. त्यामुळे ऍक्च्युली तशा जागा नाही आहेत. मुंबईत जायचं खायला इज अ व्हेरी प्लॅन बिन करायला लागतं. त्यामुळे असं एक जे मला मी एक दोनदाच गेलोय, बट वेरोनिकाज नावाचं बँड्राला जे आहे सँडविच प्लेस, विच इज मी दोनदाच गेलोय, बट लांब आहे त्यामुळे असं खूप वाटतं हा. की अरे बापरे जायचं. आणि इट्स ऑलवेज हो. वेटिंग असतं. वॉट दॅट दे आर सम ब्रिलियंट फूड. सँडविच असूनही असं दिसायला ते इतकं हम्म. साधं दिसतं, बट वेन हॅव वन बाईट अँड इट्स वर्थ इट. सो ते एक आहे. हल्ली माझं फेवरेट आहे बनाना लीफनी बेंदे डोसा सुरू केला आहे. ओके. सो दॅट इज रिअली गुड. बेनेडोसा तोच बँड्रावाला. नाही पण म्हणजे बेनेडोसा इज अ टाईप. हा हा राईट. So- ओके, त्यांचं केलेलं. बनाना लीफनी Got it. त्यांचा एक सुरू, त्यांनी ते सर्व हा. माझ्या ते बेन्नेमुळेच बऱ्याच लोकांनी आता ते सर्व हा. करणं सुरू केलं, ती पॉप्युलॅरिटी बघून. हा. तर दे आर डुईंग, ते भारी आवडतं. असं खूप काही काही जिम बर्गर मध्ये आय थिंक जिमीज बर्गर नावाची चेन हो. आहे, विच इज जी जेव्हा ते एक खोपटं होतं मालाडमध्ये तेव्हा आम्ही तिथे जायचो. ऍब्सोल्यूट खोपटं, तिथं बसायला जागा नव्हती आणि बाहेर एक बेंच असायचा, तिथेच बसून खायचं वगैरे. तिथपासून आम्ही त्याचे फॅन्स आहोत. टिल नाऊ आता हम्म. ह्यूज फ्रँचाईज झालाय. बट आणि त्यांची स्टोरी पण मस्त आहे. त्यांनी हातगाडीवर चालू केलेलं. त्यांच्या सगळ्या वॉल्स वरती ते इलिस्ट्रेशन बरोबर. असतं अजूनही. आणि तो सांगलीच आहे हा. माणूस. अमेझिंग. आणि अजून तरी मला ते सापडलं नाही त्याच्यावर. हो, नाही ऍक्च्युली नाही, त्याच्यापेक्षा बेटर. क्लोजेस्ट मी विचार करू शकतो ते बर्गर फॅक्टरी आहे गोवाचं, ओके. हा. जे मला त्यातल्या त्यात क्लोजेस्ट वाटतं की हा म्हणजे मला आवडेल तो बर्गर, तेवढा म्हणजे माझ्या लक्षात राहील असं वालं. आणि त्याचं नाव विसरलं. अंधेरीला फिशचं एक आहे जे डीएन नगरच्या इथे, ज्याचे 2च ब्रँच आहेत, तिकडे एक आणि दादरला एक आहे. यार, हे नवचैतन्य. नवच्या नवचैतन्य. आय थिंक दे आर माइंड ब्लोईंग. Yeah. त्यांची प्रॉन्स थाळी आणि हे कुठली न्यूयॉर्कची चेन आली आहे बेकरीवाली बँड्राला, जी बँगलोर मध्ये पण आहे. अरे यार, जे विच इज अ बनाना पुडिंग त्यांचं. हा, ते ट्रेसलेचेस काय हा, ते ट्रेसलेच वगैरे पण असतं. पण आय कळलं लव्ह आपण. दॅट बनाना. दॅट इज, मी एकदम स्वीट टूथ वाला त्यामुळे अच्छा. आय लव्ह स्वीट. या छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये असं काही काही डिस्कवर कधी आपण करतो तर मस्त असतं. म्हणजे मला वाटतं कोलाबाला चर्चिल म्हणून एक आहे, येस मी त्यांचं ऐकलंय. बनोफी पाय मी बनोफी खाऊन, पाय. म्हणजे मी बनाना आणि पेस्ट्री ह्याचं पुडिंग किंवा काही असेल, आय एम नॉट अ बिग फॅन. पण बनोफी जे ते हा. बनवतात कमाल. पण सॅडली सगळं थोडं थोडं करून बंद होत आहे आता. बरोबर. जिमी बॉय पण बंद झालंय. आपण दर दिवशी कधी कधी न्यूज येतं के रुस्तम बंद होत आहे, बरं. गुडलक बंद झालं. बरोबर. तर हे स्पेसेस सगळं पॅरेलल. तर 2 गोष्टी पण आय आवडतात. गेस गुडलक ते म्हणजे तू पुण्याचं म्हणतोयस तू, हम्म, पण ते सस्पेंड झालंय. मे बी दे विल कम बॅक किंवा काहीतरी अगेन हम्म. वेगळं काहीतरी, काय कॉन्स्पिरसी आहे मला माहित नाही. इट्स व्हेरी हार्ड जे अॅक्युजेशन झालंय ते. हा. आय कुडंट बिलीव्ह इट. हा. कारण ऍक्च्युली मस्का लावतात ते स्टेशनच वेगळं आहे. हा. सो तिथे काच जाणे हे लिटल बिट कळत नाही की तिथे कसं जाऊ शकते. झालं असेल तर ऑब्व्हियसली हो, डिफिकल्ट आहे. म्हणजे 2 गोष्टी आवडतात, सिनेमे आणि खाणं, दोन्ही थोडं थोडं करून बंद होत आहे. पण तरी नवीन वेज मध्ये लोक काढतायत, 100%. तर ते चालूच राहील. सो आय एम होपफुल की काहीतरी चांगलं आहे. तर आता सगळं आपलं डिस्कस करून झालंय. एक फायनल क्वेश्चन, की ज्या दिवशी तुम्ही काहीच काम नाही करत, म्हणजे लिखाण पण नाही चालू असतं, त्या दिवशी फ्री वेळ, दिवस अख्खा फ्री असतो, त्या तुम्ही काय करतात एक्झॅक्टली? कसा जातो दिवस? मला ते टाइमपास खूप रेअरली होतो असा, म्हणजे ठरवून असं रेअरली होतं की अरे आज काहीच नाही करायला. मोस्टली जेव्हा होतं तेव्हा आदल्या दिवशी काहीतरी सबमिशन झालंय किंवा स्वतः ठरवलेलं काम कम्प्लीट झालंय असं असतं, तेव्हा
आज काही नाही करायचं असं ठरलेलं असतं नॉर्मली. मोस्टली खाणं पिणं इज द मेन हे. त्यावेळेला स्वतःला एक काय म्हणतात त्याला, छोटस. सेलिब्रेशन स्वतःला द्यायचं की आज तुझा चीट डे असतो, काय वाटेल ते कर, वाटेल ते खा. आणि बघणं मेनली असतं की काहीतरी बघूया चांग. असंही होतं की सलग 3 पिक्चर बघितले वगैरे असं मध्ये झालं माझं एकदा सेलिब्रेट. तसा मी तेव्हा ड्रॉप बघितला पिक्चर, ड्रॉप. त्यानंतर नोवोकेन बघितला आणि अजून एक कुठला तरी बघितला जो मला फार आवडला नाही. मी विसरून नाव त्याचं, आवडला नाही मला. सो असे 3 पिक्चर मी लागोपाठ बघितले. सो दॅट्स. अजून काय म्हणजे बाकी मला काही येत नाही त्यामुळे खाणं आणि फिल्म बघणं. येस, सुंदर. मला वाटतं परत एकदा थँक्यू की तुम्ही आलात आणि खूपच मजा. मला वाटतं की आपण अजूनही खूपच बोलू शकतो जर बोलणं Yes. चालू झालं शोज फिल्म्स बद्दल. पण मला वाटतं आत्ता आम्ही थोडंफार कॅप्चर करू शकलोय, थोडंफार डॉक्युमेंट करू शकलोय की तुमचं केलेलं काम आणि तुमचं एक प्रकारचं स्टाईल किंवा जेही आपण म्हणू त्याला. तर आय होप की अजून तुमचं काम आम्ही बघू, मग आपण परत भेटू, परत Yes, बोलू yes, ह्याच्याबद्दल. amen. आणि थँक्यू. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. आपण इतक्या वेळ बोलतोय, आय डोंट थिंक की मी एवढा वेळ कधी बोललोय कोणाशीच. सो थँक्यू. नाही, पण प्रचंड आवडलं आणि खूपच मजा आली. मला वाटतं की ज्यांनी सगळ्यांनी अजूनही उपेंद्र सरांचं काम नाही बघितलंय त्यांनी जाऊन प्लीज सीक आउट करावं. तुम्ही बघितलंय पण आय एम शुअर तुम्हाला माहित नसेल की त्यांनी लिहिलंय ते. तर ते बघा. आणि कान खजुरा म्हणून त्यांचं एक सिरीज आहे जे मला प्रचंड आवडलंय. कारण सोनी लिव्ह जास्त प्रमोशन नाही करत म्हणून मी करतो की तुम्ही जाऊन बघा. त्यांनी लिहिलेले डायलॉग्स ते असा शो एक वेगळा जो थोडा मॅनिप्युलेशन वरती आलेला एक असा शो जो तुम्हाला प्रचंड आवडेल. तर तो बघा आणि मग पाहिजे तर आम्हाला कळवा कसा वाटला. आणि आपण भेटू परत दुसऱ्या एपिसोडमध्ये. थँक्यू. थँक्यू.